की कर्नाटक यात्रा से जुड़ी हुई प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कर्नाटक को कई विकास परियोजनाओं का तोहफा दिया। पीएम मोदी ने आज मांड्या में बेंगलुरु मैसूरू एक्सप्रेसवे राष्ट्र को समर्पित किया। इसमें NH 275 के बेंगलुरु निदाघट्टा मैसूर खंड को 6 लेन का बनाना भी शामिल है। 118 किलोमीटर लंबी सड़क के निर्माण से जुड़ी इस परियोजना को लगभग 8,480 करोड़ रुपए की कुल लागत से विकसित किया गया है। इससे बेंगलुरु और मैसूरू के बीच यात्रा अवधि लगभग 3 घंटे से घटकर सिर्फ 75 मिनट ही रह जाएगी। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने मैसूरू खुशालनगर 4 लेन राजमार्ग की आधारशिला भी रखी। 92 किलोमीटर में फैली इस परियोजना को करीब 4,130 करोड़ रुपए की लागत से विकसित किया जाएगा। और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने अपने संबोधन में देश में बुनियादी ढांचे के विकास के लिए हो रहे कामों का जिक्र किया। उन्होंने कहा कि देश में इंफ्रास्ट्रक्चर संबंधी विकास कार्य तेजी से हो रहा है। उन्होंने कहा कि बजट में इसके लिए सरकार ने बड़े पैमाने पर प्रावधान किए हैं। देश में आधुनिक इंफ्रास्ट्रक्चर पर काम हो रहा है। आज भारतमाला और सागरमाला योजना से कर्नाटका बदल रहा है, देश बदल रहा है। जब दुनिया कोरोना की मुश्किलों से जूझ रही थी, तब भी भारत ने इंफ्रास्ट्रक्चर के बजट को कई गुना बढ़ाया है। इस वर्ष के बजट में तो रिकॉर्ड 10 लाख करोड़ रुपए हमने इंफ्रास्ट्रक्चर के लिए रखे हैं। और इसके साथ ही पीएम मोदी ने कहा कि वो देश के गरीबों के विकास और कल्याण के लिए काम करने में व्यस्त हैं, जबकि कांग्रेस मोदी की कब्र खोदने का सपना देख रही है। पीएम ने कहा कि देश की करोड़ों माताओं बहनों का आशीर्वाद मोदी का सबसे बड़ा सुरक्षा कवच है। कांग्रेस और उनके साथी क्या कर रहे हैं? कांग्रेस ने तो एक काम लिया है सर पे। कांग्रेस मोदी की कब्र खोदने का सपना देख रही है। कांग्रेस मोदी की कब्र खोदने में बिजी है और मोदी बेंगलुरु मैसूरू एक्सप्रेस वे बनाने में बिजी है। कांग्रेस मोदी की कब्र खोदने में व्यस्त है और मोदी गरीब का जीवन आसान बनाने में व्यस्त है। मोदी की कब्र खोदने का सपना देख रहे कांग्रेसियों को पता नहीं है कि देश की करोड़ों माताओं बहनों बेटियां, देश के लोगों का आशीर्वाद मोदी का सबसे बड़ा सुरक्षा कवच है। साथ ही प्रधानमंत्री मोदी ने कांग्रेस पर गरीबों की अनदेखी करने का आरोप लगाया। उन्होंने कहा कि यूपीए काल में गरीब कल्याण के लिए खर्च होने वाला पैसा कांग्रेस के भ्रष्टाचार की भेंट चढ़ गया। 2014 से पहले कांग्रेस की जो सरकार केंद्र में थी और मिलीजुली सरकार थी, भांति भांति लोगों के समर्थन से चल रही थी, उसने गरीब आदमी को, गरीब परिवारों को तबाह करने में कोई कसर बाकी नहीं छोड़ी थी। जो पैसा गरीब के विकास के लिए था, उसका हजारों करोड़ रुपए कांग्रेस की सरकार ने लूट लिया था। कांग्रेस को कभी गरीब के दुख दर्द से कोई फर्क नहीं पड़ा है। और पीएम मोदी ने कहा कि किसानों के कल्याण के लिए भाजपा सरकार ने बड़े कदम उठाए हैं। उन्होंने कहा कि पीएम किसान योजना के तहत किसानों को मिलने वाली रकम में कर्नाटक की डबल इंजन सरकार अपनी तरफ से भी 4,000 रुपए बढ़ाकर दे रही है। किसान सम्मान निधि के तहत
कर्नाटका के किसानों के बैंक खातों में 12,000 करोड़ रुपए सीधे ट्रांसफर किए गए हैं। यहां मंड्या के भी 2.25 लाख किसानों के बैंक खातों में 600 करोड़ रुपए केंद्र की भाजपा सरकार ने भेजे हैं। वैसे मैं भाजपा की कर्नाटक की सरकार का एक और बात के लिए भी प्रशंसा करूंगा। पीएम किसान सम्मान निधि में केंद्र सरकार जो 6,000 रुपया भेजती है, कर्नाटका सरकार उसमें 4,000 रुपया और जोड़ देती है। यानी डबल इंजन सरकार में किसानों को डबल लाभ हो रहा है। और इस अवसर पर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने परियोजना से जुड़ी हुई एक प्रदर्शनी का भी अवलोकन किया। और इससे पहले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का कर्नाटक के मांड्या पहुंचने पर जोरदार स्वागत किया गया। पीएम मोदी की एक झलक पाने के लिए लोग सड़कों के दोनों तरफ भारी संख्या में खड़े दिखाई दिए। हजारों लोगों की भीड़ मोदी मोदी के नारे लगाते हुए फूल बरसाती हुई नजर आई। पीएम मोदी पर लोगों ने लगातार फूलों की बारिश की। प्रधानमंत्री मोदी ने भी लोगों का इस प्रेम के लिए आभार जताया और उन्होंने हाथ हिलाकर लोगों का अभिवादन किया और लोगों पर उन्होंने भी फूल बरसाए। और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का मांड्या में कलाकारों ने पारंपरिक ढंग से स्वागत किया। पीएम ने इन कलाकारों का भी अभिवादन किया। आज की कुछ और बड़ी खबरें। दांडी मार्च की आज 93वीं वर्षगांठ है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने ट्वीट कर महात्मा गांधी और दांडी मार्च में शामिल सभी लोगों को याद किया। उन्होंने ट्वीट करते हुए कहा, मैं बापू और दांडी मार्च में शामिल सभी लोगों को श्रद्धांजलि देता हूं। यह हमारे देश के इतिहास की एक महत्वपूर्ण घटना थी। इसे विभिन्न प्रकार के अन्याय के खिलाफ एक दृढ़ प्रयास के रूप में याद किया जाएगा। आगे देखेंगे कुछ और खबरें। फिलहाल वक्त है एक ब्रेक का। पता है, लोग अक्सर मुझसे पूछते हैं कॉल सेंटर का स्टेडी जॉब क्यों छोड़ा। आई वॉन्टेड मोर आउट ऑफ लाइफ। बस मैंने अपना स्टार्टअप शुरू किया। जानना चाहोगे कैसे? देन स्टार्ट अप योर ओन बिजनेस एज एन LIC एजेंट। यहाँ सब कुछ है, ट्रेड प्रोडक्ट्स, जीरो इन्वेस्टमेंट, लीडिंग ऑर्गेनाइजेशन एंड अनलिमिटेड अपॉर्चुनिटीज। तो क्या आप तैयार हैं LIC एजेंट बनो? अब बड़ा सोचो। हमारी वेबसाइट पर जाएं या अपनी नजदीकी LIC शाखा से संपर्क करें। कब तक लंबी लाइनों में उम्र बिताइएगा? डिजिटल पेमेंट अपनाइए, चुटकी में हल पाइए। पुराने तरीके कब तक अपनाइएगा? डिजिटल पेमेंट बहुत आसान है। देखिए, चुटकी में पेमेंट चुकाइए। बटुआ ढूंढ रहे हैं? डिजिटल पेमेंट अपनाइए, कभी भी कहीं भी और सुरक्षित। हमने तो इन्हें डिजिटल पेमेंट करना सिखा दिया है। आपने? RBI कहता है कि डिजिटल पेमेंट अपनाओ, औरों को भी सिखाओ। गर्मियों में जब तापमान 40 डिग्री पार करने लगे, ऐसे में ठंडे घर सिर्फ आराम ही नहीं, जीवित रहने के लिए भी अनिवार्य हो गए हैं। हम सभी कम लागत वाले शीतलन के आसान तरीके अपना सकते हैं, जैसे सोलर रिफ्लेक्टिव सफेद पेंट, ठंडी छत तकनीक, वायु रोशनी संचार और क्रॉस वेंटिलेशन, थर्मोकॉल इंसुलेशन, हॉलो ईंटें, छत पे घास की गठरी रखना या बेल लगाना। अगर आप नई इमारत बना रहे हैं तो सादी दीवारों की जगह कैविटी दीवार तकनीक का उपयोग करें। जाली वाली और छिरोकेदार दीवारें धूप को रोकती है और वायु प्रवाह बढ़ाती है। रंग रोगन के लिए चूना या मिट्टी जैसी प्राकृतिक चीजों का इस्तेमाल करें। कांच का उपयोग कम करें। घर के आसपास स्थानीय पेड़, लता वाली हरी दीवारें तथा इंडोर पौधे गर्मी को मात देते हैं। अमल करने से पहले विशेषज्ञ की सलाह लें। जीवन में ठंडक लाएं, घर को स्वर्ग बनाएं। NDMA एवं IIPHG द्वारा जनहित में जारी।
ब्रेक के बाद एक बार फिर से आपका स्वागत है। डीडी न्यूज पर आप देख रहे हैं समाचार बुलेटिन। आगे की खबरों में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने ऑस्ट्रेलिया के पीएम के भारत दौरे के दौरान उनके साथ लंच के दौरान की गई कुछ रोचक बातों और तस्वीरों को सोशल मीडिया में साझा किया है। उन्होंने कहा है कि मेरे दोस्त और ऑस्ट्रेलियाई पीएम के सम्मान में लंच के दौरान ऑस्ट्रेलियाई व्यापार और पर्यटन मंत्री डॉन फेरल ने कुछ दिलचस्प साझा किया। उन्हें ग्रेड 1 में टीचर एबर्ट द्वारा पढ़ाया गया था, जिन्होंने उनके जीवन पर गहरा प्रभाव छोड़ा। दरअसल एबर्ट उनके पति और उनकी बेटी लियोनी 1950 के दशक में भारत में गोवा से एडिलेड चली गई थीं और ऑस्ट्रेलिया के एडिलेड में एक स्कूल में पढ़ाने लगीं। बाद में उनकी बेटी लियोनी दक्षिण ऑस्ट्रेलियाई शिक्षक संस्थान की अध्यक्ष बनी। पीएम मोदी ने इस रोचक किस्से और भारतीय संस्कृति एवं परंपरा पर खुशी जताते हुए कहा कि भारत और ऑस्ट्रेलिया के बीच समृद्ध सांस्कृतिक जुड़ाव को रेखांकित करने वाला ये किस्सा सुनकर मुझे खुशी हुई। वहीं इस किस्से ने ये भी बताया कि हर देश में शिक्षक की कितनी अहम भूमिका होती है, जिसे हम जीवन पर्यंत याद रखते हैं। और इस समय हम सीधे आपको दिखाते हैं कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कर्नाटक के दौरे के दौरान हुबली धारवाड़ में विभिन्न कार्यक्रमों का जो शिलान्यास एवं उद्घाटन कर रहे हैं, उससे जुड़ा हुआ, जिसमें कि धारवाड़ में प्रधानमंत्री ने IIT धारवाड़ को राष्ट्र को समर्पित किया है। और ये आप जो दृश्य देख रहे हैं, यह दृश्य वही है जिसमें प्रधानमंत्री अवलोकन कर रहे हैं IIT धारवाड़ जो राष्ट्र को समर्पित कर रहे हैं, उसी के मॉडल को। प्रधानमंत्री ने फरवरी 2019 में इस संस्थान की आधारशिला रखी थी और ये जो IIT धारवाड़ है 850 करोड़ रुपए से भी अधिक की लागत से ये विकसित किया गया है इस संस्थान को। और अगर यहाँ पर पढ़ाई की बात करें, यहाँ पर जो शिक्षण है उसकी बात करें, तो वर्तमान में 4 वर्षीय बीटेक कार्यक्रम, 5 वर्षीय BSMS, एमटेक और PhD कार्यक्रम का प्रस्ताव यहाँ पर है। ये कार्यक्रम यहाँ पर उपलब्ध हैं। तो ये IIT धारवाड़ जो कर्नाटक का हुबली धारवाड़ जो ट्विन सिटी है, वहाँ पर धारवाड़ में स्थित है और 2019 में प्रधानमंत्री ने आधारशिला रखी थी और अब प्रधानमंत्री के द्वारा ही करीब 4 साल के अंदर, या यूँ कहें कि 4 साल में इस संस्थान का उद्घाटन किया गया। उसी के दृश्य आप देख रहे हैं। प्रधानमंत्री के साथ केंद्रीय मंत्री प्रहलाद जोशी, कर्नाटक के मुख्यमंत्री बासवराज बोम्माई भी मौजूद दिख रहे हैं और प्रधानमंत्री केंद्रीय मंत्री प्रहलाद जोशी से वहाँ पर समझ रहे हैं IIT धारवाड़ को। और ये प्रतिरूप शायद उस बिल्डिंग का, IIT धारवाड़ का प्रतिरूप है जिसे कि प्रधानमंत्री देखकर समझ रहे हैं। और ये जिस समय उन्होंने उद्घाटन किया है, IIT धारवाड़ को राष्ट्र को समर्पित किया है, उस समय के दृश्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हुबली धारवाड़ में जो राष्ट्र को समर्पण के बाद अवलोकन करते हुए। जैसा कि हम जानते हैं कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कर्नाटक के 1 दिन के दौरे पर हैं। इससे पहले मांड्या में थे और वहां पर कई विकास परियोजनाओं को समर्पित करने के बाद अब हुबली धारवाड़ प्रधानमंत्री आए हैं और ये जो कैंपस मॉडल है, इसी का अवलोकन प्रधानमंत्री करते हुए दिख रहे हैं। राष्ट्र को समर्पित करने के बाद प्रधानमंत्री ने फीता खोलकर इस IIT धारवाड़ को राष्ट्र को समर्पित किया और समर्पित करने के बाद जो मॉडल है उसका अवलोकन किया। आज प्रधानमंत्री का हुबली धारवाड़ जो ट्विन सिटी है, वहाँ पर कई विकास परियोजनाओं को समर्पित करने का कार्यक्रम है और इसके बाद वो कई विकास कार्यों को समर्पित करने वाले हैं, जिसमें कुछ बड़े कार्यक्रम जो हैं वो दुनिया के सबसे लंबा रेलवे प्लेटफॉर्म सिद्धारूढ़ स्वामी जी हुबली स्टेशन पर इसका लोकार्पण करेंगे प्रधानमंत्री। साथ ही करीब 1000 करोड़
रुपए के बिजली और स्मार्ट सिटी प्रोजेक्ट हैं। इसके पहले प्रधानमंत्री ने मांड्या में ख़ास तौर पर जो एक्सप्रेसवे है उससे जुड़ी हुई कई परियोजनाओं का उद्घाटन किया, शिलान्यास किया। और प्रधानमंत्री इस समय कर्नाटक के धारवाड़ में हैं, हुबली धारवाड़ में, जहाँ पर कि ये जो आप दृश्य देख रहे हैं ये IIT धारवाड़। तो ये इस इलाके के लोगों के लिए, धारवाड़ के आसपास के इलाके के लोगों के लिए ये IIT कैंपस, IIT धारवाड़ प्रधानमंत्री ने समर्पित किया। और जो मॉडल है उसका अवलोकन भी प्रधानमंत्री ने, कैंपस मॉडल का अवलोकन किया। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने खुद फरवरी 2019 में इस संस्थान की आधारशिला रखी थी और यह जो पूरा का पूरा IIT धारवाड़ कैंपस है ये करीब करीब 850 करोड़ रुपए से अधिक की लागत से विकसित किया गया है। बढ़ते हैं अगली खबर की तरफ। आगे हम आपको जानकारी देते रहेंगे प्रधानमंत्री की कर्नाटक यात्रा से जुड़ी खबर की, लेकिन उधर आज केंद्रीय गृह मंत्री अमित शाह आज तेलंगाना और केरल के दौरे पर हैं। अमित शाह आज सबसे पहले हैदराबाद में CISF के 54वें वार्षिक स्थापना दिवस समारोह में शामिल हुए। गृह मंत्री ने परेड की सलामी ली। इस अवसर पर गृह मंत्री अमित शाह ने अपने कर्तव्य में उत्कृष्ट प्रदर्शन करने वाले CISF कैडेटों को पुलिस पदक, विशिष्ट सेवा पदक और जीवन रक्षा पदक से सम्मानित भी किया। इस अवसर पर गृह मंत्री ने CISF की जमकर सराहना की। उन्होंने कहा कि देश की आर्थिक प्रगति में CISF का महत्वपूर्ण योगदान है। 53 वर्षों का CISF का इतिहास अगर कोई बारीकी से देखे तो निर्विवाद रूप से कह सकता है कि देश के आर्थिक प्रगति में CISF का बहुत अहम योगदान है, क्योंकि कोई भी देश तभी प्रगति कर सकता है, तभी आगे बढ़ सकता है, अपने अर्थतंत्र को दुनिया के सभी अर्थतंत्रों में तेज गति से तभी बढ़ा सकता है जब इसकी औद्योगिक सुरक्षा, इसकी एयरपोर्ट्स की सुरक्षा, इसकी बंदरगाहों की सुरक्षा सुनिश्चित हो और वहां एक शांति का और सुरक्षा का माहौल बने। और साथ ही गृह मंत्री अमित शाह ने कहा कि देश के हिंसा प्रभावित क्षेत्रों में काफी सुधार हुआ है। उन्होंने कहा कि मोदी सरकार की आतंकवाद और अलगाववाद के खिलाफ जीरो टॉलरेंस की नीति लागू रहेगी। कश्मीर, नॉर्थ ईस्ट और वामपंथी उग्रवादी प्रभावित क्षेत्र, ये तीनों सेक्टरों में आज हम ये देख रहे हैं कि हिंसा बहुत बड़ी मात्रा में कम होती जा रही है, लोगों का विश्वास बढ़ रहा है और आतंकवाद और अलगाववाद फैलाने वालों की संख्या न केवल कम हो रही है, वो लोग सरेंडर होकर मेन स्ट्रीम में आ भी रहे हैं। मोदी सरकार की जीरो टॉलरेंस टुवर्ड्स टेररिज्म ये नीति चालू रहेगी। देश के किसी भी क्षेत्र के अंदर अलगाववाद, आतंकवाद और राष्ट्र विरोधी गतिविधियों को कठोरता के साथ निपटा जाएगा। और केंद्रीय गृह मंत्री अमित शाह ने हैदराबाद में 54वें CISF स्थापना दिवस समारोह के अवसर पर CISF कैंपस में बैफल रेंज अर्जुना का उद्घाटन किया। और इस समय हम आपको सीधे लिए चलते हैं कर्नाटक के हुबली धारवाड़, जहां प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पहुंच चुके हैं। ಮಹನೀಯರೇ, ಮಹಿಳೆಯರೇ, ಬಂಧುಗಳೇ, ಕರ್ನಾಟಕಕ್ಕಾಗಿ ವಿವಿಧ ಯೋಜನೆಗಳ ಉದ್ಘಾಟನೆ, ಲೋಕಾರ್ಪಣೆ ಹಾಗೂ ಶಂಕುಸ್ಥಾಪನೆಗಾಗಿ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳು ಇಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ಕರ್ನಾಟಕದ ಜನತೆಗಾಗಿ ಆಗಮಿಸಿದ್ದಾರೆ. For Karnataka, the Honorable Prime Minister of India, Shri Narendra Modi ji has arrived here for the inauguration, dedication to the nation and foundation stone laying for various development projects worth over rupees 3,400 crores. ತಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಈ ಅಭೂತಪೂರ್ವ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಆದರದ ಸ್ವಾಗತ, ಸುಸ್ವಾಗತ. ವೆರಿ ಹಾರ್ಟಿ ವೆಲ್ಕಮ್ ಟು ಆಲ್ ಆಫ್ ಯು, ಲೇಡೀಸ್ ಅಂಡ್ ಜೆಂಟಲ್ಮನ್.
ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಆರಂಭದಲ್ಲಿ ದಯಮಾಡಿ ತಾವೆಲ್ಲರೂ ಸಹ ಎದ್ದು ನಿಲ್ಲಬೇಕಾಗಿ ವಿನಂತಿ. ನಾಡಗೀತೆಯ ಪ್ರಸ್ತುತಿ ಇರುತ್ತೆ. ಜಯ ಭಾರತ ಜನನಿಯ ತನುಜಾತೆ, ಜಯ ಹೇ ಕರ್ನಾಟಕ ಮಾತೆ. जय भारत जननीय तनुजाते, जय हे कर्नाटक माते, जय सुंदर नदीवनಗಳ ನಾಡೆ, जय हे रस ಋಷಿಗಳ ಬೀಡೆ. ಭೂದೇವಿಯ ಮಕುಟದ ನವಮಣಿಯೇ, ಗಂಧದ ಚಂದದ ಹೊನ್ನಿನ ಗಣಿಯೇ, ರಾಘವ ಮಧುಸೂದನರವತರಿಸಿದ ಭಾರತ ಜನನಿಯ ತನುಜಾತೆ. ಜನನಿಯ ಗೋಕುಲ ವೇದದ ಘೋಷ, ಜನನಿಗೆ ಜೀವವು ನಿಲ್ನಾವೇಶ. ಹಸುರಿನ ಗಿರಿಗಳ ಸಾಲೆ, ನಿಲ್ನಯ ಕೊರಳಿನ ಮಾಲೆ. ಕಪಿಲ ಪತಂಜಲ ಗೌತಮ ಜಿನನುತ ಭಾರತ ಜನನಿಯ ತನುಜಾತೆ. ಶಂಕರ ರಮನುಜ ವಿದ್ಯಾರಣ್ಯ ಬಸವೇಶ್ವರ ಮಧ್ವರ ದಿವ್ಯಾರಣ್ಯ ರಣ್ಯ ಜಡಕ್ಷರಿ ಮಣ್ಣ ಪಂಪಲ ಕುಣಿಪತಿ ಜನ್ನ. ಕುಮಾರ ವ್ಯಾಸರ ಮಂಗಳಧಾಮ, ಕವಿ ಕೋಗಿಲೆಗಳ ಪುಣ್ಯಾರಾಮ. ನಾನಕ ರಾಮಾನಂದ ಕಬೀರರ್ ಭಾರತ ಜನನಿಯ ತನುಜಾತೆ. ತೈಲ ಪವೈಸಡರಾಡಿದ ನಾಡೆ, ಜಂಕಣ ಜಕಣರ ನೆಚ್ಚಿನ ಬೀಡೆ. ಕೃಷ್ಣ ಚರಾವತಿ ತುಂಗ, ಕಾವೇರಿಯವರ ರಂಗ. ಚೈತನ್ಯ ಪರಮಹಂಸ ವಿವೇಕರ್ ಭಾರತ ಜನನಿಯ ತನುಜಾತೆ. ಸರ್ವ ಜನಾಂಗದ ಶಾಂತಿಯ ತೋಟ, ರಸಿಕರ ಕಂಗಳ ಸೆಳೆಯುವ ನೋಟ. ಹಿಂದೂ ಕ್ರೈಸ್ತ ಮುಸಲ್ಮಾನ, ಪಾರಸಿಕ ಜೈನರು ಉದ್ಯಾನ. ಜನಗಣ ಹೋಲುವ ದೊರೆಗಳ ಧಾಮ, ಕಾಯಕ ವೈಣಿಕರ ರಾಮ. ಕನ್ನಡ ನುಡಿ ಕುಣಿದಾಡುವ ಗೇಹ, ಕನ್ನಡ ತಾಯಿಯ ಮಕ್ಕಳ ದೇಹ. ಭಾರತ ಜನನಿಯ ತನುಜಾತೆ, ಜಯ ಹೇ ಕರ್ನಾಟಕ ಮಾತೆ, ಜಯ ಹೇ ಕರ್ನಾಟಕ ಮಾತೆ, ಜಯ ಹೇ ಕರ್ನಾಟಕ ಮಾತೆ. ದಯವಿಟ್ಟು ಎಲ್ಲ ಕುಳಿತುಕೊಳ್ಬೇಕಾಗಿ ವಿನಂತಿ. ಬಂಧುಗಳೇ, ಈಗಾಗಲೇ ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿರೋ ಹಾಗೆ ಕರ್ನಾಟಕದ ಸರ್ವಾಂಗೀಣ ಅಭಿವೃದ್ಧಿಗಾಗಿ ಹಲವು ಯೋಜನೆಗಳಿಗೆ ಲೋಕಾರ್ಪಣೆಗಾಗಿ ಸನ್ಮಾನ್ಯ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳು ಆಗಮಿಸಿದ್ದಾರೆ. ನಾಡಿನ ಸಮಸ್ತ ಜನತೆಯ ಪರವಾಗಿ ಇದೀಗ ಅವರಿಗೆ ಗೌರವಾರ್ಪಣೆ. ಐ ವುಡ್ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ದಿ ಆನರಬಲ್ ಪ್ರೈಮ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಟು ಕೈಂಡ್ಲಿ ಆಕ್ಸೆಪ್ಟ್ ದಿ ಫೆಲಿಸಿಟೇಷನ್. ಯೂನಿಯನ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಶ್ರೀ ಪ್ರಹ್ಲಾದ್ ಜೋಶಿ ವಿಲ್ ಪ್ರೆಸೆಂಟ್ ಹಿಮ್ ವಿತ್ ಧಾರವಾಡ ಕಸೂತಿ ಶಾಲು. ಧಾರವಾಡದ ಕಸೂತಿ ಶಾಲನ್ನ ಆನರಬಲ್ ಯೂನಿಯನ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಶ್ರೀ ಪ್ರಹ್ಲಾದ್ ಜೋಶಿ ವಿಲ್ ಪ್ರೆಸೆಂಟ್. ಹಾಗೆಯೇ ಐಟಿಐ ಸ್ಟಾಲ್ ಅನ್ನು ಸಹ ಹಿರಿಯ ಸಚಿವರಾದ ಶ್ರೀ ಗೋವಿಂದ್ ಕಾರಜೋಳ್ ಅವರು ಈ ಐಟಿಐ ಸ್ಟಾಲ್ ಅನ್ನ ಪ್ರೆಸೆಂಟ್ ಮಾಡಬೇಕಾಗಿ ವಿನಂತಿ. ಹಾವೇರಿಯ ಏಲಕ್ಕಿ ಹಾರವನ್ನ ಸನ್ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಪ್ರೆಸೆಂಟ್ ಮಾಡಬೇಕಾಗಿ ವಿನಂತಿ. ಹಾವೇರಿಯಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಜನಪ್ರಿಯವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಈ ಯಾಲಕ್ಕಿ ಹಾರ, ಹಾಗೇನೆ ಯಾಲಕ್ಕಿಯಿಂದ ಅಲಂಕೃತವಾದ ಈ ಪೇಟವನ್ನ ಶ್ರೀ ಜಗದೀಶ್ ಶೆಟ್ಟರ್ ಅವರು ಸನ್ಮಾನ್ಯ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ತೋರಿಸಬೇಕಾಗಿ ವಿನಂತಿ. ಸಿದ್ಧಾರೂಢ ಸ್ವಾಮೀಜಿಯ ಮೂರ್ತಿಯನ್ನ ಕರ್ನಾಟಕ ಸಚಿವ ಸಂಪುಟದ ಸಚಿವರುಗಳಾದ ಶ್ರೀ ಸೋಮಣ್ಣ ಅವರು, ಹಾಗೆಯೇ ಎಲ್ಲ ಸಚಿವರು ಸಹ ಶ್ರೀ ಸಿ ಪಾಟೀಲ್, ಶ್ರೀ ಮುನೇನಕೊಪ್ಪ ಹಾಗೂ ವಿಶೇಷವಾಗಿ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಶ್ರೀ ಶಂಕರ್ ಪಾಟೀಲ್ ಮುನೇನಕೊಪ್ಪ, ಭೈರತಿ ಬಸವರಾಜ್ ಅವರು ನೀಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಪ್ರಾತಸ್ಮರಣೀಯರು. ಧಾರವಾಡಕ್ಕೆ ಬಂದ್ರೆ ಪೇಡ ತಿನ್ನಲೇಬೇಕು. ಅದಕ್ಕಾಗಿ ವಿಶೇಷವಾದ ಈ ಧಾರವಾಡ ಪೇಡವನ್ನು ಪ್ರಹ್ಲಾದ್ ಜೋಶಿ ಅವರು ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ಯು ಕೆನಾಟ್ ಲೀವ್ ಧಾರವಾಡ ವಿತೌಟ್ ಈಟಿಂಗ್ ಪೇಡ. ಧಾರವಾಡ ಪೇಡದ ವರ್ಲ್ಡ್ ಫೇಮಸ್ ಧಾರವಾಡ ಪೇಡ being offered to the honorable Prime Minister by Shri Prahlad Joshi ji. ಹಾಗೆಯೇ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಬಂದಂತಹ ಕಲಘಟಕಿ ಇಲ್ಲಿನ ಬಣ್ಣದ ತೊಟ್ಟಿಲನ್ನ ಎಲ್ಲ ಶಾಸಕರುಗಳಾದ ಶ್ರೀ ಅರವಿಂದ್ ಬೆಲ್ಲದವರು, ಶ್ರೀ
ಶ್ರೀ ಅಮೃತ್ ದೇಸಾಯಿ ಹಾಗೂ ವಿಶೇಷವಾಗಿ ಈ ಕಲಘಟಗಿಯ ಶಾಸಕರಾದ ನಿಂಬಣ್ಣವರವರು ಇದನ್ನ ಸನ್ಮಾನ್ಯ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ನೀಡಬೇಕಾಗಿ ವಿನಂತಿ. ದೀಸ್ ಆರ್ ಮೇಡ್ ಆಫ್ ನ್ಯಾಚುರಲ್ ಕಲರ್ಸ್. ಇಲ್ಲಿನ ಸಾಂಪ್ರದಾಯಿಕ ಕಲಘಟಕಿ ಬಣ್ಣದ ತೊಟ್ಟಿಲು, ದ ಕ್ರೇಡಲ್ ಆಫ್ ಕಲಘಟಕಿ, ದ ಕಲರ್ಫುಲ್ ಕ್ರೇಡಲ್. We would like to thank the Honorable Prime Minister for accepting the felicitations. ಸನ್ಮಾನ್ಯ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಬಂಧುಗಳೇ, ಸನ್ಮಾನ್ಯ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ಹಾಗೂ ಅಪಾರ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಆಗಮಿಸಿರುವಂತಹ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಸ್ವಾಗತ ಭಾಷಣ ಮಾಡಬೇಕಾಗಿ I would request the Honorable Union Minister for Parliamentary Affairs, Coal and Mines, Shri Prahalad Joshi, for the opening remarks and welcome address. बोलो भारत माता की, बोलो भारत माता की. ನಮ್ಮೆಲ್ಲರ ನೆಚ್ಚಿನ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳು ದೇಶದಲ್ಲಿ ಬಡತನದ ವಿರುದ್ಧ ಘೋಷಣೆಗಳನ್ನು ಅನೇಕರು ಕೊಟ್ಟರು. ಘೋಷಣೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟವರು ಗರೀಬಿ ಹಟಾವೋ ಘೋಷಣೆ ಕೊಟ್ಟರು. ಆದರೆ ಯಾವ ಗರೀಬಿಯೂ ಯಾವ ಬಡತನವೂ ಕಮ್ಮಿ ಆಗಲಿಲ್ಲ. ಆದರೆ 2014ರಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವರು ಸೆಂಟ್ರಲ್ ಹಾಲ್ದಲ್ಲಿ ಮೊದಲನೇ ಭಾಷಣ ಮಾಡಿದರು. ಸೆಂಟ್ರಲ್ ಹಾಲದ ಮೊದಲನೇ ಭಾಷಣದಲ್ಲಿ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳು ಹೇಳಿದ್ರು, ನನ್ನ ಸರ್ಕಾರ ಬಡವರಿಗೆ ಸಮರ್ಪಿತವಾದ ಸರ್ಕಾರ ಅನ್ನುವಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳಿದರು. ಬಡವರಿಗೆ ಸಮರ್ಪಿತವಾದ ಸರ್ಕಾರ. ಆ ಬಡವರಿಗೆ ಸಮರ್ಪಿತವಾದಂಥ ಸರ್ಕಾರ ಪ್ರತಿ ಒಂದು ವಾರಕ್ಕೆ ಒಂದು ಬಡವರನ್ನ ಸಶಕ್ತೀಕರಣಗೊಳಿಸುವಂಥ, ಮಹಿಳೆಯರನ್ನ, ಮಕ್ಕಳನ್ನ, ಯುವಕರನ್ನ ಸಶಕ್ತೀಕರಣಗೊಳಿಸುವಂಥ ಒಂದು ಸರ್ಕಾರವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಅದರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಭಾರತದ ಸುರಕ್ಷತೆಯನ್ನು ಅತಿ ದೊಡ್ಡ ಎತ್ತರಕ್ಕೆ ಒಯ್ದು ಜಗತ್ತಿಗೆ ಭಾರತ ಒಬ್ಬ ದೊಡ್ಡಣ್ಣನಲ್ಲ ಹಿರಿಯಣ್ಣನಾಗುವಂತೆ ನೋಡಿಕೊಂಡಂಥ ಸನ್ಮಾನ್ಯ ನೆಚ್ಚಿನ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರಿಗೆ ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಕರತಾಳದ ಚಪ್ಪಾಳೆಯ ಮೂಲಕ ಹಾರ್ದಿಕವಾಗಿ ಸ್ವಾಗತವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಮತ್ತೊಂದು ವಿಶೇಷ, मैं समझता हूं हम सबके सौभाग्य है, जनवरी 12 को इसी महानगर में माननीय प्रधानमंत्री जी का उपस्थिति का सौभाग्य हमको मिला था. सिर्फ 2 महीने में दूसरी बार हमको ये सौभाग्य मिला है. मैं फिर से एक बार आप सभी की ओर से माननीय प्रधानमंत्री जी का स्वागत करता हूं. अದೇ ರೀತಿ ಸನ್ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಾದಂಥ ಬಸವರಾಜ ಬೊಮ್ಮಾಯಿಯವರನ್ನ ಹಾಗೂ ವಿಧಾನ ಪರಿಷತ್ತಿನ ಸಭಾಪತಿಗಳಾದಂಥ ಹೊರಟ್ಟಿಯವರನ್ನ, ಎಲ್ಲ ಸನ್ಮಾನ್ಯ ಮಂತ್ರಿಗಳನ್ನ, ಎಲ್ಲ ಶಾಸಕರನ್ನ ಮತ್ತು ಸನ್ಮಾನ್ಯ ಹಿರಿಯರಾದಂಥ ಮಾಜಿ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಾದಂಥ ಜಗದೀಶ್ ಶೆಟ್ಟರ್ ಅವರನ್ನ ಹೃತ್ಪೂರ್ವಕವಾಗಿ ನಾನು ಸ್ವಾಗತಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಅದೇ ರೀತಿ ತಮ್ಮೆಲ್ಲರನ್ನು ಇಷ್ಟೊಂದು ದೊಡ್ಡ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಇಂಥ ಬಿಸಿಲಿನಲ್ಲಿ ಹೊರಗಿನಿಂದ ಹೆಲಿಕಾಪ್ಟರ್ದಲ್ಲಿ ಬರಬೇಕಾದ್ರೆ ಕಾಣ್ತಾ ಇತ್ತು, ಎಷ್ಟು ಒಳಗಡೆ ಇದ್ದೀರಿ ಅಷ್ಟು ಹೊರಗಡೆ ಜನ ಇದ್ದಾರೆ. ಮೋದಿಯವರ ಮತ್ತು ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿಯ ಮೇಲಿನ ತಮ್ಮ ಅಭಿಮಾನ ಇದರಿಂದ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ. ತಮ್ಮೆಲ್ಲರನ್ನು ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಮಾಧ್ಯಮದ ಸ್ನೇಹಿತರನ್ನು ನಾನು ಹೃತ್ಪೂರ್ವಕವಾಗಿ ಸ್ವಾಗತ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಭ್ರಷ್ಟಾಚಾರದಿಂದ ಮುಳುಗಿ ಹೋಗಿದ್ದಂಥ ಭಾರತಕ್ಕೆ ಹೊಸ ಹೊಸ ಯೋಜನೆಗಳನ್ನು, ಹೊಸ ಹೊಸ ಕಲ್ಪನೆಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟು ಇವತ್ತು ದೇಶದಲ್ಲಿ ಒಂದು ಬದಲಾವಣೆಗೆ ಕಾರಣವಾಗಿರುವಂತಹ ಸನ್ಮಾನ್ಯ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವರ ಅಮೃತ ಹಸ್ತದಿಂದ ಇವತ್ತು ಧಾರವಾಡದ ಪ್ರತಿಷ್ಠಿತ IIT ಉದ್ಘಾಟನೆ ಆಗಿದೆ. ಬಹಳಷ್ಟು ಜನ ಬಹಳ ಅಡ್ವರ್ಟೈಸ್ಮೆಂಟ್ಗಳನ್ನು ಮತ್ತೊಂದು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮೈಸೂರು ಬೆಂಗಳೂರು ನಾವು ಮಾಡಿದ್ವಿ ಅಂತ ಹೇಳೋರಿದ್ದಾರೆ, ರಸ್ತೆ IIT ನಾವು ಮಾಡಿದ್ವಿ ಅಂತ ಹೇಳೋರಿದ್ದಾರೆ. ನಾನು ಇಷ್ಟೇ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ, ಒಂದು ಸರ್ತೆ ಸನ್ಮಾನ್ಯ SR ಬೊಮ್ಮಾಯಿ ಅವರ ಕಾಲದಲ್ಲಿ ಅವರು HRD ಮಿನಿಸ್ಟರ್ ಇದ್ದಾಗ ಇದರ ಪ್ರಸ್ತಾವನೆ ಆಗಿದ್ದು ಬಿಟ್ರೆ, ಇದೇನಾದರೂ IIT ಧಾರವಾಡಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ರೆ
ಅದು ಕೇವಲ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ಅನ್ನುವಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಅದೇ ರೀತಿ ಇವತ್ತು ನಾನು ಇನ್ನೊಂದು ಸಂಗತಿಯನ್ನು ನೆನಪು ಮಾಡಿಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ. 2019 ಫೆಬ್ರವರಿ 10ರಂದು 10th ಫೆಬ್ರವರಿ 2019 ಸನ್ಮಾನ್ಯ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳು ಈ IIT ಹೊಸ ಕಟ್ಟಡಕ್ಕೆ ಶಂಕುಸ್ಥಾಪನೆಯನ್ನು ನೆರವೇರಿಸಿದ್ರು. ಅವತ್ತು ಒಂದು ಮಾತನ್ನು ಹೇಳಿದ್ರು, ಇದರ ಶಂಕುಸ್ಥಾಪನೆಯನ್ನು ನಾನು ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರದ ಪರವಾಗಿ ನೆರವೇರಿಸಿದ್ದೇನೆ, ಇದರ ಉದ್ಘಾಟನೆಯನ್ನು ನಾನೇ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಕೊಟ್ಟ ಮಾತಿನಂತೆ ಬಂದಿರುವಂಥ ಸನ್ಮಾನ್ಯ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಇವತ್ತು ಬಂದಿದ್ದಾರೆ ಸ್ನೇಹಿತರೆ. ಅದರ ಜೊತೆಗೆ ಇವತ್ತು ಹಲವು ಸಂಗತಿಗಳನ್ನು ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಸ್ನೇಹಿತರೆ, ಬಹಳಷ್ಟು ಜನ ಬಹಳಷ್ಟು ಮಾತನಾಡಿದ್ರು. ಆದರೆ ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯ ರೈಲು ನಿಲ್ದಾಣಕ್ಕೆ ಸಿದ್ಧಾರೂಢ ಸ್ವಾಮಿಗಳನ್ನು ಹೆಸರಿಟ್ಟು ಬೆಂಗಳೂರಿನ ರೈಲು ನಿಲ್ದಾಣಕ್ಕೆ ಸಂಗೊಳ್ಳಿ ರಾಯಣ್ಣನ ಹೆಸರಿಟ್ಟಂಥವರು ಸನ್ಮಾನ್ಯ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು. ಸ್ನೇಹಿತರೆ, ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿಯ ಸರ್ಕಾರ. ಹೊಸಪೇಟೆ ಹುಬ್ಬಳ್ಳಿ ತಿನೆಘಾಟ್ ರಸ್ತೆ, ತಿನೆಘಾಟ್ ರೈಲು, ಅದರ ಜೊತೆಯಲ್ಲೇ ಹುಬ್ಬಳ್ಳಿ ಧಾರವಾಡ ಬೆಂಗಳೂರು, ಧಾರವಾಡ ಹುಬ್ಬಳ್ಳಿ ಬೆಂಗಳೂರು, ಇದರ ಇಲೆಕ್ಟ್ರಿಫಿಕೇಶನ್ನು ಮತ್ತು ಇದರ ಡಬಲಿಂಗ್. ನಾ ಕೊನೆಯದಾಗಿ ಒಂದು ಮಾತು ಹೇಳ್ತೇನೆ. ಹಿಂದೆ ಮೀಟರ್ ಗೇಜ್ನಿಂದ ಬ್ರಾಡ್ ಗೇಜ್ ಕನ್ವರ್ಟ್ ಆಗಿತ್ತು. 25 ವರ್ಷ ತೆಗೆದುಕೊಂಡಿದ್ರು. ಕೇವಲ 4-5 ವರ್ಷದಲ್ಲಿ ಇದನ್ನ ಹುಬ್ಬಳ್ಳಿ ಧಾರವಾಡ ಬೆಂಗಳೂರನ್ನ ಡಬಲಿಂಗ್ ಮಾಡೋದರ ಜೊತೆಗೆ ಇಲೆಕ್ಟ್ರಿಫಿಕೇಶನ್ ಅನ್ನು ಮಾಡಿ ಮುಂಬರುವಂತಹ ದಿವಸಗಳಲ್ಲಿ ಇನ್ನು ಹೆಚ್ಚಿನ ಆದ್ಯತೆಗಳನ್ನು ಕೊಡುವಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿರುವಂತಹದ್ದು ಅದು ಸನ್ಮಾನ್ಯ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರ ಕಾಲದಲ್ಲಿ ಸ್ನೇಹಿತರೆ. ಅದೇ ರೀತಿ ಹೊಸಪೇಟೆ ನಿಲ್ದಾಣ, ನಾನು ಬೊಮ್ಮಾಯಿ ಅವರಿಗೂ ಕೂಡ ವಿಶೇಷ ಅಭಿನಂದನೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತೇನೆ. ಜಯದೇವ್ ಹೃದ್ರೋಗ ಆಸ್ಪತ್ರೆ, ತುಪ್ರಿ ಹಳ್ಳ, ಈ ರೀತಿ ಸ್ಮಾರ್ಟ್ ಸಿಟಿ ಯೋಜನೆ ಮತ್ತು ಹರ್ ಘರ್ ನಲ್ ಜಲ್, ನಿಮ್ಮ ಮನೆಗೆ ನಳದ ಮೂಲಕ ಕುಡಿಯೋ ನೀರು ಧಾರವಾಡ ಜಿಲ್ಲೆಯ ಎಲ್ಲ ಹಳ್ಳಿಗಳಿಗೆ ನಾವು ಇವತ್ತು ಮಲಪ್ರಭೆಯ ಕುಡಿಯೋ ನೀರನ್ನು ಕೊಡೋರಿದ್ದೇವೆ. ಅದಕ್ಕೂ ಕೂಡ 1800 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟಂತವರು ಸನ್ಮಾನ್ಯ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು. ಈ ರೀತಿಯ ಹಲವು ಯೋಜನೆಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಸಮಯದ ಅಭಾವ ಇದೆ, ಆದ್ದರಿಂದ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ಅವ್ರನ್ನ ಹೃತ್ಪೂರ್ವಕವಾಗಿ ಸ್ವಾಗತಿಸಿ, ಇಷ್ಟೊಂದು ದೊಡ್ಡ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಬಂದಿರುವಂಥ ತಮಗೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಸ್ವಾಗತಿಸಿ ನನ್ನ ಮಾತನ್ನ ಮುಕ್ತಾಯ ಮಾಡ್ತೇನೆ. ನಮಸ್ಕಾರ. ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ಕರ್ನಾಟಕ. ಬಂಧುಗಳೇ, ಕರ್ನಾಟಕಕ್ಕಾಗಿ ಸನ್ಮಾನ್ಯ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳು ಹಾಕಿಕೊಟ್ಟಿರತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಯೋಜನೆಗಳಿಗೆ ಶ್ರೀ ಪ್ರಹ್ಲಾದ್ ಜೋಶಿ ಅವರು ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸರ್. ಇನ್ನು ನಮ್ಮನ್ನೆಲ್ಲ ಉದ್ದೇಶಿಸಿ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಸನ್ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಾದ ಶ್ರೀ ಬಸವರಾಜ ಬೊಮ್ಮಾಯಿ ಅವರು ಮಾತನಾಡಬೇಕಾಗಿ ವಿನಂತಿ. ಬಂಧುಗಳೇ, ಪ್ಲೀಸ್ ವೆಲ್ಕಮ್ ದಿ ಆನರಬಲ್ ಚೀಫ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಆಫ್ ಕರ್ನಾಟಕ ಶ್ರೀ ಬಸವರಾಜ ಬೊಮ್ಮಾಯಿ. ಹುಬ್ಬಳ್ಳಿ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ನಗರ, ಧಾರವಾಡ ಮಹಾಸರಸ್ವತಿ ನಗರ. ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಮಹಾಸರಸ್ವತಿ ನಗರದ ವತಿಯಿಂದ ನಮ್ಮ ನೆಚ್ಚಿನ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ವಿಶ್ವಮಾನ್ಯ ನಾಯಕರನ್ನು, ಆದರಣೀಯ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳನ್ನು ನಾನು ವಿಶೇಷವಾಗಿ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಆತ್ಮೀಯ ನಮಸ್ಕಾರಗಳು. ಧಾರವಾಡ IIT ಉದ್ಘಾಟನೆ ಹಾಗೂ ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯ ಏಷ್ಯಾದ ಅತಿ ದೊಡ್ಡ ಪ್ಲಾಟ್ಫಾರ್ಮಿನ ಉದ್ಘಾಟನೆ, ವಿವಿಧ ರೈಲ್ವೆ ಉದ್ಘಾಟನೆ, ಜಯದೇವ ಹೃದಯ ರೋಗದ ಆಸ್ಪತ್ರೆಯ ಉದ್ಘಾಟನೆ, ಈ ಎಲ್ಲ ಉದ್ಘಾಟನೆಯ ಸಮಾರಂಭದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ನೆಚ್ಚಿನ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳ ಜೊತೆಗೆ ಭಾಗವಹಿಸಿರುವಂಥ ಕೇಂದ್ರ ಸಚಿವರು ಆತ್ಮೀಯರಾದಂಥ ಶ್ರೀ ಪ್ರಹ್ಲಾದ್ ಜೋಶಿಜಿಯವರೇ, ಹಿಂದಿನ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ನಮ್ಮ ಹಿರಿಯರಾದಂಥ ಶ್ರೀ ಜಗದೀಶ್ ಶೆಟ್ಟರ್ ಅವರೇ, ಸಚಿವ ಸಂಪುಟದ ಎಲ್ಲ ಸಹೋದ್ಯೋಗಿಗಳೇ, ವಿಧಾನ ಪರಿಷತ್ತಿನ ಸಭಾಪತಿಗಳಾದಂಥ ಶ್ರೀ ಹೊರಟ್ಟಿಯವರೇ, ಎಲ್ಲ ನನ್ನ ಶಾಸಕ ಮಿತ್ರರೇ, ನೆರೆದಿರುವಂಥ ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದಿರೇ, ಅಕ್ಕ ತಂಗಿಯರೇ, ಮಾಧ್ಯಮದ ಸ್ನೇಹಿತರು, ಇಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲ ಭಾಗವಹಿಸಿದ್ದು ನೋಡಿದರೆ, ನಾನು 35 ವರ್ಷ ರಾಜಕಾರಣದಲ್ಲಿದ್ದೇನೆ. ಇಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಯಾವುದೇ ನಾಯಕರಿಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಲು ಇಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಸಂಖ್ಯೆ ಎಂದೂ ಕೂಡ ಸೇರಲಿಲ್ಲ. ಹೀಗಾಗಿ ನಿಮಗೆ ವಿಶೇಷವಾಗಿರುವಂಥ ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನು ನಾನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಬಂಧುಗಳೇ,
ಒಬ್ಬ ದೂರದೃಷ್ಟಿ ನಾಯಕ, ಮುತ್ಸದ್ದಿ ನಾಯಕ. ರಾಜಕಾರಣಿಗಳ ಕಣ್ಣು ಮುಂದಿನ ಚುನಾವಣೆ ಮೇಲಿರ್ತದೆ, ಮುತ್ಸದ್ದಿಗ ಕಣ್ಣು ಮುಂದಿನ ಜನಾಂಗದ ಮೇಲೆ ಇರ್ತದೆ. ಇವತ್ತು IIT ಇದು ಮುಂದಿನ ಜನಾಂಗವನ್ನು ತಯಾರು ಮಾಡಲು ತಾಂತ್ರಿಕ ಪರಿಣಿತಿರುವಂಥ, ಭಾರತವನ್ನು ಕಟ್ಟುವಂಥ ತಾಂತ್ರಿಕ ಸೇನೆಯನ್ನು ತಯಾರು ಮಾಡುವಂಥ ಒಂದು IITಯನ್ನು ನಮ್ಮ ನೆಚ್ಚಿನ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳು ಅನುಮೋದನೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟು, ಹಣವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಇವತ್ತು ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡ್ತಿರುವುದನ್ನು ನೋಡಿದಾಗ ನಮಗೆ ಭಾಳ ಸಂತೋಷ ಆಗ್ತದೆ. ಇದೊಂದು ಮುತ್ಸದ್ದಿಯ ನಾಯಕರ ಮಾಡುವಂಥ ಕೆಲಸ. ಆ ಸ್ಟೇಟ್ಸ್ಮನ್ಸ್ ವರ್ಕ್ who thinks for the future of the country. IIT is to build the army, technical army, to build the nation and the future of this nation. ಬಂಧುಗಳೇ, ಅದೇ ರೀತಿ ರೈಲ್ವೇದಲ್ಲಿ ಈ ಭಾಗದ ರೈಲ್ವೆಯ ಉನ್ನತೀಕರಣಕ್ಕೆ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಶಕ್ತಿಯನ್ನು ನಮ್ಮ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಜಿಯವರು ಇವತ್ತು ತುಂಬಿದ್ದಾರೆ. ಅವರ ದೂರದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಇವತ್ತು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಪ್ರಮುಖ ರೈಲ್ವೆ ಲೈನ್ಗಳ ಇಲೆಕ್ಟ್ರಿಫಿಕೇಷನ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಇವತ್ತು ಕೊಚ್ಚಿನಿಂದ ಮಂಗಳೂರು ಎಲೆಕ್ಟ್ರಿಫಿಕೇಷನ್, ಬೆಂಗಳೂರು ಚೆನ್ನೈ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಇಲೆಕ್ಟ್ರಿಫಿಕೇಷನ್, ಬೆಂಗಳೂರು ಹುಬ್ಳಿ ಇಲೆಕ್ಟ್ರಿಫಿಕೇಷನ್, ಹುಬ್ಳಿ ಹೊಸಪೇಟೆ ಇಲೆಕ್ಟ್ರಿಫಿಕೇಷನ್, ಈ ಎಲ್ಲ ರೈಲ್ವೆಗಳ ಎಲೆಕ್ಟ್ರಿಫಿಕೇಷನ್ನು ಮತ್ತು ಡಬ್ಲಿಂಗ್ ಯಾರ್ದಾದ್ರೂ ಕಾಲದಲ್ಲಿ ಅತಿ ಹೆಚ್ಚು ಆಗಿದ್ರೆ ಅದು ಸನ್ಮಾನ್ಯ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಜಿಯವರ ಕಾಲದಲ್ಲಿ ಅಂತ ನಾನು ಹೇಳಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆಪಡ್ತೇನೆ. ಬಂಧುಗಳೇ, ಒಂದು ನೆನ್ಪಿಡಬೇಕು, 2022-23, 2023-24 ಬಜೆಟ್ ಮೊನ್ನೆ ಕೊಟ್ಟಂಥ ಬಜೆಟ್ನಲ್ಲಿ ರೈಲ್ವೆಗೆ ಅತಿ ಹೆಚ್ಚು ಮೊತ್ತನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅದರ ಜೊತೆಗೆ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಅತಿ ಹೆಚ್ಚಿನ ಮೊತ್ತನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. 7,651 ಕೋಟಿ, 7,651 crores ಇವತ್ತು ಕರ್ನಾಟಕದ ರೈಲ್ವೆಗೆ ಕೊಟ್ಟಿರುವಂಥ ಧೀಮಂತ ನಾಯಕರು ಯಾರಾದ್ರೆ ನಮ್ಮ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಜಿಯವರು ಅನ್ನುವಂಥ ಮಾತನ್ನು ನಾನು ಹೇಳಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆಪಡ್ತೇನೆ. ಇಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಮೊತ್ತ ಎಂದೂ ಕೂಡ ಬಂದಿರಲಿಲ್ಲ. ಇದು ಡಬಲ್ ಇಂಜಿನ್ ಸರ್ಕಾರದ ಕೆಲಸ. ಇದು ಕರ್ನಾಟಕವನ್ನು ಸಮಗ್ರ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಾಡಲು ಡಬಲ್ ಇಂಜಿನ್ ತಾಕತ್ತು ಬೇಕಾಗ್ತದೆ, ಅದಕ್ಕೆ ದಮ್ ಬೇಕಾಗ್ತದೆ. ಇವತ್ತು ಏನಾದರೂ ಕರ್ನಾಟಕವನ್ನು ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗುವಂಥ, ನವ ಕರ್ನಾಟಕ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡುವಂಥ ಶಕ್ತಿ ಯಾರಿಗಾದರೂ ಇದ್ದರೆ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಜಿಯವರ ನಾಯಕತ್ವದಲ್ಲಿರುವ ಡಬಲ್ ಇಂಜಿನ್ ಸರ್ಕಾರ ಅನ್ನುವಂಥ ಮಾತನ್ನು ನಾನು ಹೇಳಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆಪಡ್ತೇನೆ. ಇದರ ಒಟ್ಟು ಇನ್ಫ್ರಾಸ್ಟ್ರಕ್ಚರ್, ಎಕನಾಮಿಕ್ ಇನ್ಫ್ರಾಸ್ಟ್ರಕ್ಚರ್, ಸೋಷಲ್ ಇನ್ಫ್ರಾಸ್ಟ್ರಕ್ಚರ್, ಇದರ ಪರಿಣಾಮ ಏನು? ಇವತ್ತು ದೇಶದಲ್ಲಿಯೇ ಅತಿ ಹೆಚ್ಚು ಎಂಪ್ಲಾಯ್ಮೆಂಟ್ ಕೊಡುವಂಥ 3 ರಾಜ್ಯಗಳಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕವು ಕೂಡ ಒಂದು. ಇಡೀ ದೇಶದಲ್ಲಿ ಅನ್ಎಂಪ್ಲಾಯ್ಮೆಂಟ್ ಅತ್ಯಂತ ಕಡಿಮೆ ಇರುವಂಥ ರಾಜ್ಯ, ಕೇವಲ 2.4% ಅನ್ಎಂಪ್ಲಾಯ್ಮೆಂಟ್ ಇರುವಂಥ ರಾಜ್ಯ ಅದು ಕರ್ನಾಟಕ ಒಂದೇ. ಕಳೆದ 5 ವರ್ಷದಲ್ಲಿ ಸರಾಸರಿ ಇವತ್ತು 13 ಲಕ್ಷ ಕೆಲಸವನ್ನು ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಕೊಡುವಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿ, ಕಳೆದ 5 ವರ್ಷದಲ್ಲಿ 33 ಲಕ್ಷ ಕೈಗಳಿಗೆ ಕೆಲಸವನ್ನು ಕೊಡುವಂಥ ಕೆಲಸ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಮಾಡಿದರೆ, ಅದರ ಹಿಂದಿರುವಂಥ ಶಕ್ತಿ ಡಬಲ್ ಇಂಜಿನ್, ಅದರ ನಾಯಕತ್ವ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಜಿ ಅಂತ ಮಾತನ್ನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆಪಡ್ತೇನೆ. ಇವತ್ತು ಈ ಭಾಗಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ FMCG ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ, ಅಲ್ಲಿ 1 ಲಕ್ಷ ಜನರಿಗೆ ಉದ್ಯೋಗ ಸಿಗ್ತದೆ. SIR ಅನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ, ಇಡೀ ಈ ರೀಜನ್ನು ಇಂಡಸ್ಟ್ರಿಯಲೈಸೇಷನ್ಗೆ ಒತ್ತನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ಅದೇ ರೀತಿ ಇವತ್ತು ಜಯದೇವ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ನ ಅಡಿಗಲ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಹೆಲ್ತ್ ಇನ್ಫ್ರಾಸ್ಟ್ರಕ್ಚರ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಮತ್ತು ರೈಲ್ವೇದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ತುಮಕೂರಿನಿಂದ ನೇರವಾಗಿ ಹುಬ್ಬಳ್ಳಿಗೆ ಇವತ್ತು ಲೈನನ್ನು ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಅದಕ್ಕೆ ಹಣವನ್ನು ಈ ವರ್ಷ ಮೋದಿಜಿಯವರು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಈ ವರ್ಷ ಕೆಲಸ ಪ್ರಾರಂಭ ಆಗ್ತದೆ. ಅದೇ ರೀತಿ ಧಾರವಾಡ ಬೆಳಗಾಂ ಕೂಡ ಪ್ರಾರಂಭ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಮತ್ತು ಪೋರ್ಟ್ಸ್ಗಳಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಕೆಣಿ ಪೋರ್ಟ್ ಇವತ್ತು ಇದೇ ವರ್ಷ ಅದು ಪ್ರಾರಂಭ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಅದಕ್ಕೆ ಲಿಂಕ್ ಆಗುವಂಥ ಹುಬ್ಬಳ್ಳಿ ಅಂಕೋಲಾ ಕೂಡ
ನನಗೆ ವಿಶ್ವಾಸ ಇದೆ ಇದೇ ವರ್ಷ ಅದಕ್ಕೂ ಕೂಡ ಅನುಮತಿ ಸಿಗ್ತದೆ. ಪೋರ್ಟ್ನಿಂದ ಮೇನ್ಲ್ಯಾಂಡ್ನಿಂದ ಸಬ್ಲ್ಯಾಂಡ್ಸ್ಗೆ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಕನೆಕ್ಷನ್ ಮಾಡಿ, ಕನೆಕ್ಟಿವಿಟಿಯನ್ನು ಮಾಡಿ, ಮೊಬಿಲಿಟಿಯನ್ನು ಮಾಡಿ ಇವತ್ತು ಇನ್ಫ್ರಾಸ್ಟ್ರಕ್ಚರ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ಇವತ್ತು ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದ ಯುವಕರಿಗೆ ಕೆಲಸ ಸಿಗ್ತದೆ. ಆ ಟೆಕ್ನಿಕಲ್ ನಾಲೆಜ್ ಇರುವಂಥ ಉನ್ನತ ಮಟ್ಟದ IIT ಕೂಡ ನಮ್ಮ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಜಿಯವರು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಹೀಗಾಗಿ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದ ಸಮಗ್ರ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ಮೋದಿಯವರ ಸರ್ಕಾರ ದೊಡ್ಡ ಕಾಣಿಕೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದೆ. ಇಷ್ಟು ದಿವಸ ನೆಗ್ಲೆಕ್ಟ್ ಆಗಿರುವಂಥ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಕಾಯಕಲ್ಪವನ್ನು ಕೊಟ್ಟಿರುವಂಥ ನಾಯಕರು, ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳು ಯಾರಾದರೂ ಇದ್ದರೆ ಅದು ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಜಿ ಅನ್ನುವಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆಪಡ್ತೇನೆ. ಮಾತಿನಲ್ಲಿ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಅದನ್ನು ಮಾಡಿ ತೋರಿಸುವಂಥ ಛಾತಿ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ನಾಯಕರಿಗಿದೆ. ಅದೇ ರೀತಿ ಸಮಗ್ರ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆದ ಇಡೀ ಕರ್ನಾಟಕದ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗ್ತದೆ. ಬಂಧುಗಳೇ, ಇದೊಂದು ಸುವರ್ಣ ಅಕ್ಷರದಲ್ಲಿ ಬರುವಂಥ ದಿನ. ಒಂದು ಕಡೆ ಶಿಕ್ಷಣ, ಇನ್ನೊಂದು ಕಡೆ ಮೂಲಭೂತ ಸೌಕರ್ಯ, ಇದರ ಜೊತೆಗೆ ಇಂಡಸ್ಟ್ರಿಯಲೈಸೇಷನ್. ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಬೋರ್ಡನ್ನು ಮಾಡಿ ಈ ಎಲ್ಲ ಕಾಮಗಾರಿಗಳಿಗೆ ಇನ್ನಷ್ಟು ಹಣವನ್ನು ಮತ್ತು ಒತ್ತನ್ನು ಮತ್ತು ಫೋಕಸನ್ನು ಕೊಡುವಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಮಾಡ್ತದೆ ಅನ್ನುವಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಹೇಳ್ತೇನೆ, ಫಾರ್ ದ ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಇನ್ ದ ಹಿಸ್ಟ್ರಿ ಆಫ್ ಅವರ್ ಕಂಟ್ರಿ we have got statesman as our prime minister. A statesman is eye on the next generation, a politician eye on the next election. We are not bothered about that. He is the leader who wants to build the generation, next generation. That generation is called as Amrutakal generation, and that generation will be built under the able leadership of Narendra Modi ji. ಅದಕ್ಕೆ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಆಶೀರ್ವಾದ, ಬೆಂಬಲ ಡಬಲ್ ಇಂಜಿನ್ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಇರಲಿ ಅಂತ ಕೇಳಿಕೊಂಡು ನನ್ನ ಮಾತನ್ನು ಮುಗಿಸ್ತೇನೆ. ಧನ್ಯವಾದಗಳು. ಬೋಲೋ ಭಾರತ್ ಮಾತಾ ಕಿ. ನವ ಭಾರತದ ನಿರ್ಮಾಣದ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನವ ಕರ್ನಾಟಕದ ನಿರ್ಮಾಣವಾಗ್ತಾ ಇದೆ. ಈ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಆಗುತ್ತಿರುವಂತಹ ಎಲ್ಲ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕೆಲಸಗಳ ಕುರಿತು ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಲೆಟ್ಸ್ ಗಿವ್ ರೌಂಡ್ ಆಫ್ ಅಪ್ಲಾಸ್ ಅಂಡ್ ಥ್ಯಾಂಕ್ ದಿ ಆನರಬಲ್ ಚೀಫ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಆಫ್ ಕರ್ನಾಟಕ ಶ್ರೀ ಬಸವರಾಜ ಬೊಮ್ಮಾಯಿ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸರ್. ಬಂಧುಗಳೇ, ಇದೀಗ it's my privilege and pleasure to request the Honorable Prime Minister of India, Shri Narendra Modi ji, to unveil the plaque by pressing of the button signaling the formal inauguration of IIT Dharwad. Historic moment here. ಭಾರತೀಯ ತಂತ್ರಜ್ಞಾನ ಸಂಸ್ಥೆ ಧಾರವಾಡ ಕ್ಯಾಂಪಸ್ ಉದ್ಘಾಟನೆ ಎಲ್ಲಕ್ಕಿಂತ ಪ್ರಮುಖವಾಗಿ ಈ ವಿಶೇಷವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಭಾರತೀಯ ತಂತ್ರಜ್ಞಾನ ಸಂಸ್ಥೆಯ ಉದ್ಘಾಟನೆಯಾಗಿದೆ. and dedication to the nation by Honorable Prime Minister Shri Narendra Modi ji, the campus, the permanent campus. Remember, the Honorable Prime Minister had inaugurated the starting of the campus in 2019. Thank you very much, Honorable Prime Minister. We will now have a video of connecting the IIT Dharwad. What is in store for all of us in future? IIT Dharwadada ಒಂದು ವಿಡಿಯೋವನ್ನ ಇದೀಗ ವೀಕ್ಷಣೆ ಮಾಡೋಣ. Education strengthens the foundation of development. The education sector in India has been transforming at a rapid pace under the visionary leadership of Honorable Prime Minister Shri Narendra Modi ji. With the resolve of quality education for all, comprehensive measures in the last 9 years have transformed the education sector. Ranging from primary, higher, and technical to medical education, and with an all-inclusive and multidisciplinary approach, there has been constant focus towards creating a 21st century education ecosystem. The unprecedented expansion of India's world-class institutions is one such example. As in the last 9 years, 7 IITs, 7 IIMs, 1 NIT, 16 triple ITs, and 7 central universities have been established in the country. आजादी के इस अमृत काल में देश एजुकेशन इंफ्रास्ट्रक्चर हो या एजुकेशन पॉलिसी, हम हर स्तर पर अधिक गति से, अधिक विस्तार से काम में जुटे रहते हैं.
Indian Institute of Technology, IIT Dharwad, is one of these institutions, situated at Dharwad district in Karnataka. Popularly known as Vidya Kashi or Shikshan Kashi, an education hub of North Karnataka. IIT Dharwad, where foundation stone was led by Prime Minister Shri Narendra Modi in 2019, is a center for application of Indian knowledge systems to address modern-day problems and knowledge generation in the areas of science and technology, green and clean energy, precision agriculture, health and wellness, artificial intelligence, and smart mobility. To make the institution capable of training over 1,200 students, a new state-of-the-art campus has been built over 1,75,000 square meters area at a cost of rupees 850 crore. The new campus has academic blocks, a central workshop, wellness center, indoor common facility, and hostel blocks. With this new development, IIT Dharwad is set to become a most prominent learning center in the region, as well as a robust instrument of transformation in the country. For its world-class infrastructure will enhance opportunities in technological skill development and hence employment. Once again, the esteemed presence of Prime Minister Shri Narendra Modi has honored IIT Dharwad by dedicating its new state-of-the-art campus to the students of India, who will sail the path of our nation to an unprecedented progression. IIT Dharwad definitely in future will attract the attention of not just India, but the entire world. Thank you very much, Honorable Prime Minister. At this juncture, I would request the Honorable Prime Minister to dedicate and lay a foundation stone of various projects. ಹಲವು ಯೋಜನೆಗಳಿಗೆ ಲೋಕಾರ್ಪಣೆ ಹಾಗೂ ಶಂಕುಸ್ಥಾಪನೆಯನ್ನ ಇದೀಗ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳು ನೆರವೇರಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ ಬಂಧುಗಳೇ. ಶ್ರೀ ಸಿದ್ಧಾರೂಢ ಸ್ವಾಮೀಜಿ ರೈಲ್ವೆ ನಿಲ್ದಾಣದಲ್ಲಿ ವಿಶ್ವದ ಅತಿ ಉದ್ದದ ರೈಲ್ವೆ ಪ್ಲಾಟ್ಫಾರ್ಮ್ನ ಲೋಕಾರ್ಪಣೆ ನಡೀತಾ ಇದೆ. ಹುಬ್ಬಳ್ಳಿ ಧಾರವಾಡ ಭಾಗದ ಭವಿಷ್ಯದ ಅಗತ್ಯಗಳನ್ನ ಇದು ಪೂರೈಸುತ್ತದೆ. Ladies and gentlemen, dedication of the longest railway platform in the world. Your huge round of applause. This is the longest platform in the entire world, Siddharudha Swamiji Railway Station. ಹಾಗೆಯೇ ಹೊಸಪೇಟೆ ಹುಬ್ಬಳ್ಳಿ ತಿನೈಘಾಟ್ ರೈಲು ಮಾರ್ಗದ ವಿದ್ಯುದೀಕರಣ ಮತ್ತು ಉನ್ನತೀಕರಿಸಿದ ಹೊಸಪೇಟೆ ನಿಲ್ದಾಣದ ಲೋಕಾರ್ಪಣೆ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಇದು ವಿದ್ಯುತ್ ಸಂಪರ್ಕದಿಂದಾಗಿ ತನ್ನದೇ ಆದ ವಿಶಿಷ್ಟ ಛಾಪನ್ನ ಮೂಡಿಸಲಿದೆ. ದಿ ಡೆಡಿಕೇಶನ್ ಆಫ್ ಎಲೆಕ್ಟ್ರಿಫಿಕೇಶನ್ ಆಫ್ ಹೊಸಪೇಟೆ ಹುಬ್ಬಳ್ಳಿ ತಿನೈಘಾಟ್ ರೈಲ್ವೆ ಲೈನ್ ಅಂಡ್ ಅಪ್ಗ್ರೇಡೆಡ್ ಸ್ಟೇಷನ್. ಮತ್ತೊಂದು ಯೋಜನೆ ಶಂಕುಸ್ಥಾಪನೆ ಹಾಗೂ ಲೋಕಾರ್ಪಣೆ ಏಕಕಾಲದಲ್ಲಿ. ಡೆಡಿಕೇಶನ್ and laying of the foundation stone for the Hubballi Dharwad Smart City. Various developmental works are being undertaken in future. And after this, ಬಂಧುಗಳೇ, ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದ ಎಲ್ಲ ಭಾಗದ ಜನರು ಇಲ್ಲೇ ಶ್ರೀ ಜಯದೇವ ಹೃದಯ ರಕ್ತನಾಳದ ವಿಜ್ಞಾನ ಮತ್ತು ಸಂಶೋಧನಾ ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಚಿಕಿತ್ಸೆಯನ್ನು ಪಡೆಯಬಹುದು. ಇಟ್ ವುಡ್ ಗೋ ಎ ಲಾಂಗ್ ವೇ ಟು ಸರ್ವ್ ದಿ ಸಿಟಿಸನ್ಸ್ ಆಫ್ ದಿ ಎಂಟೈರ್ ನಾರ್ತ್ ಕರ್ನಾಟಕ ರೀಜನ್. ಶ್ರೀ ಜಯದೇವ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಟ್ ಆಫ್ ಕಾರ್ಡಿಯೋವ್ಯಾಸ್ಕ್ಯುಲರ್ ಸೈನ್ಸ್ ಅಂಡ್ ರಿಸರ್ಚ್ ಸೆಂಟರ್, ಹುಬ್ಬಳ್ಳಿ. ಜಲ ಜೀವನ್ ಮಿಷನ್ ಅಡಿಯಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ, ಗ್ರಾಮಗಳಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ ಎಲ್ಲ ಜನರಿಗೆ ಕುಡಿಯುವ ನೀರಿನ ಯೋಜನೆಯ ಶಂಕುಸ್ಥಾಪನೆ ಮುಖೇನ ಅಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಂಟೈರ್ ವಾಟರ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ವಿಲ್ ಬಿ ಸಾಲ್ವ್ಡ್ ಅಂಡ್ ದಿ ರೂರಲ್ ಫೋಕ್ ವಿಲ್ ಬಿ ಹ್ಯಾಪಿ ಥ್ರೂ ದಿಸ್ ಜಲ್ ಜೀವನ್ ಮಿಷನ್, ರೂರಲ್ ಡ್ರಿಂಕಿಂಗ್ ವಾಟರ್ ಅಂಡ್ ಸ್ಯಾನಿಟೇಷನ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್.
ಇದೊಂದು ಮತ್ತೊಂದು ಅಮೋಘವಾಗಿರತಕ್ಕಂಥ ಯೋಜನೆ ತುಪ್ಪರಿ ಹಳ್ಳ ಪ್ರವಾಹ ಹಾನಿ ನಿಯಂತ್ರಣ ಯೋಜನೆ ಶಂಕುಸ್ಥಾಪನೆಯ ಮುಖೇನ ಪ್ರವಾಹದಿಂದ ಆಗುವಂತಹ ಎಲ್ಲ ಹಾನಿಗಳನ್ನ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಯೋಜನೆ ಮುಖೇನ ಇಟ್ಸ್ ಗೋಯಿಂಗ್ ಟು ಬಿ ಸಾಲ್ವ್ ದಿ ಫೌಂಡೇಶನ್ ಸ್ಟೋನ್ ಲೇಯಿಂಗ್ ಆಫ್ ತುಪ್ಪರಿ ಹಳ್ಳ ಫ್ಲಡ್ ಡ್ಯಾಮೇಜ್ ಕಂಟ್ರೋಲ್ ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್. ಆಲ್ ಇನ್ ಆಲ್ ಇಟ್ ವಿಲ್ ಬಿ a positive impact on the entire citizen fraternity of North Karnataka. ಬಂಧುಗಳೇ, ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇದರ ಕುರಿತಾದ ವಿಡಿಯೋವನ್ನ ಇದೀಗ ನೋಡೋಣ. ಲೆಟ್ಸ್ ವಾಚ್ ದಿ ವಿಡಿಯೋ ಪ್ಲೀಸ್, ಕನೆಕ್ಟಿಂಗ್ ಆಲ್ ದೀಸ್ ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ಸ್ ಟು ಅಸ್. Indian Railways in the last 9 years has witnessed unprecedented transformation, shaping into faster, safer and modern railways with world-class stations, indigenous high-speed trains and passenger-friendly amenities. Under the dynamic leadership of Honorable Prime Minister Shri Narendra Modi ji, Railways has been bringing places closer and constantly powering the remarkable growth journey of India. भारतीय रेल अब तेज भी हो रही है, स्वच्छ भी हो रही है, आधुनिक भी हो रही है, सुरक्षित भी हो रही है और सिटीजन फ्रेंडली भी हो रही है. हमने देश के उन हिस्सों में भी रेल को पहुंचाया है जहां इसके बारे में कभी सोचना भी मुश्किल था. And today the people of Karnataka get the gift of railway projects worth over rupees 550 crore, being dedicated by Honorable Prime Minister Shri Narendra Modi ji. Dedication of electrification of Hosapete-Hubbari-Tinai-Ghat railway line, an upgraded Hosapete railway station worth rupees 530 crore. The electrification of Hosapete-Hubbari-Tinai-Ghat line will ensure pollution-free transport of coal, steel and other bulk cargo. It will reduce dependence on diesel and result in savings of rupees 250 crore per year. Electric trains will run seamlessly, immensely benefiting passengers. Hosapete railway station has been upgraded, which will cater to the tourists coming to world-famous UNESCO heritage site of Hampi. The station facade and interiors have been beautified on the theme of Hampi monuments. For the convenience of passengers, world-class amenities, tourist information center and Divyang-friendly facilities are provided. Dedication of longest railway platform in the world, built at rupees 20 crore. Sri Siddharudha Swami Ji Hubbari station is a major junction in Karnataka. As the city of Hubbari grew to keep up with the increased transportation needs, upgradation of railway yard was needed with additional platforms. As part of this, platform number 8 has been constructed, which is the longest railway platform in the world. This platform will enhance operational capacity by enabling dispatch or reception of 2 trains from 2 directions at the same time. With new railway projects, railway infrastructure and connectivity in Karnataka will be stronger and strengthen the resolve of Nava Karnataka for Nava Bharat. ಸ್ಮಾರ್ಟ್ ಸಿಟಿ ಮಿಷನ್ ಇದೊಂದು ಪ್ರಧಾನ ಮಂತ್ರಿಗಳಾದ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರ ದೂರದೃಷ್ಟಿಯುಳ್ಳ ಅಭಿವೃದ್ಧಿಯ ಹೆಜ್ಜೆಯಾಗಿದೆ. ये स्मार्ट सिटी कंसेप्ट ये सिर्फ इस काम के लिए इतने पैसे दिए जाएंगे वो नहीं है. ये अपने आप में एक बहुत बड़ा जन आंदोलन है. ये बीते हुई कल के अनुभव के आधार पर उज्जवल भविष्य की नींव रखने का एक सार्थक प्रयास करने का ಸ್ಮಾರ್ಟ್ ಸಿಟಿ ಮಿಷನ್ ಎಂಬ ಮಹತ್ವಾಕಾಂಕ್ಷೆ ಆಯ್ಕೆಯಾದ ನಗರಗಳಲ್ಲಿ ಆಕಾಂಕ್ಷೆ ಬಳ್ಳಿ ಧಾರವಾಡ ಕೂಡ ಒಂದು. ಈ ಯೋಜನೆ ನಗರದ ನಾಗರಿಕರ ಉತ್ತಮ ನಿರ್ವಹಣೆಗಾಗಿ ಗುಣ ಒದಗಿಸುವ ಸಲುವಾಗಿ ಉತ್ತಮ ಭವಿಷ್ಯಕ್ಕಾಗಿ ಸತತವಾಗಿ ಶ್ರಮಿಸುತ್ತದೆ. ಧಾರವಾಡ ಸ್ಮಾರ್ಟ್ ಸಿಟಿ ಯೋಜನೆ ಆರಂಭವಾದ ಇಲ್ಲಿಯವರೆಗೆ 63 ಯೋಜನೆಗಳಲ್ಲಿ 53 ಯೋಜನೆಗಳನ್ನು ಉಳಿಸಿ ದೇಶದ 100 ಸ್ಮಾರ್ಟ್ ನಗರದಲ್ಲಿ 17ನೇ ರ್ಯಾಂಕ್ ಪಡೆದಿದೆ. ಇಂದು ಸನ್ಮಾನ್ಯ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಶ್ರೀ ನರೇಂದ್ರ ಅವರು 350 ವೆಚ್ಚದಲ್ಲಿ ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿರುವ 15 ಯೋಜನೆಗಳನ್ನು ಉದ್ಘಾಟಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. 66 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ವೆಚ್ಚದಲ್ಲಿ ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿರುವ ಒಳಾಂಗಣ ಕ್ರೀಡಾ ಶಂಕುಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ. ನಗರ ಸುಗಮ ಸಂಚಾರಕ್ಕಾಗಿ DSCL ಆಧುನಿಕ ರಸ್ತೆಯನ್ನು ಪಾದಚಾರಿ ದಾರಿ ಹಾಗೂ ಭಾರತ
ಆಗಿ 70 ವರ್ಷಗಳೇ ಕಳೆದು ಹೋದರೂ ನಂತರವಾಗಿ 90 ಕೋಟಿ ಗ್ರಾಮೀಣ ಮನೆಗಳಲ್ಲಿ ಕೇವಲ 3 ಕೋಟಿ ಮನೆಗಳಿಗಷ್ಟೇ ಕುಡಿಯುವ ನೀರಿನ ನಳ ಸಂಪರ್ಕ ಸಿಕ್ಕಿತ್ತು. ಮಹಿಳೆಯರು ಹಾಗೂ ಮಕ್ಕಳು ದಿನ ಬಳಕೆಯ ನೀರಿಗಾಗಿ ಮೈಲುಗಟ್ಟಲೆ ನಡೆಯಬೇಕಾಗುತ್ತಿತ್ತು. ಸನ್ಮಾನ್ಯ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಶ್ರೀ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವರ ದೂರದೃಷ್ಟಿ ನಾಯಕತ್ವದಲ್ಲಿ ಒಂದು ಮಹತ್ವಾಕಾಂಕ್ಷಿ ಯೋಜನೆ ಜಲ ಜೀವನ್ ಮಿಷನ್ 2019ರಲ್ಲಿ ಆರಂಭಿಸಲಾಯಿತು. ಭಾರತದ ಪ್ರತಿ ಮನೆಗೂ ಕಾರ್ಯಾತ್ಮಕ ಗೃಹ ನಳ ಸಂಪರ್ಕ ನೀಡುವ ಉದ್ದೇಶ ಈ ಯೋಜನೆಯದ್ದು. ಜಲ ಜೀವನ್ ಮಿಷನ್ನಿನ ಕಾರಣದಿಂದಾಗಿ ಈಗ ದೇಶದಲ್ಲಿ ಕಾರ್ಯಾತ್ಮಕ ಗೃಹ ನಳ ಸಂಪರ್ಕ ಹೊಂದಿರುವ ಮನೆಗಳ ಸಂಖ್ಯೆ 11 ಕೋಟಿಗೂ ಹೆಚ್ಚು. माताओं बहनों को सर पे बोझ उठा करके 2-2, 3-3, 5-5 किलोमीटर जाना पड़ता है. जीवन का बहुत सारा हिस्सा सिर्फ पानी में खप जाता है और इसलिए जल जीवन मिशन को लेकर के आगे बढ़ेंगे. ಜಲ ಜೀವನ್ ಮಿಷನ್ ಯೋಜನೆಯನ್ನು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಮನೆ ಮನೆಗೆ ಗಂಗೆ ಎನ್ನಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಯೋಜನೆಯ ಮೂಲಕ ಕೇವಲ 3 ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ 65 ಲಕ್ಷ ಗ್ರಾಮೀಣ ಮನೆಗಳಿಗೆ ಶುದ್ಧ ಸುರಕ್ಷಿತ ಕುಡಿಯುವ ನೀರನ್ನು ನೀಡಲಾಗಿದೆ. ಬಣಗುಡುವ ಭೂಮಿ, ಸಂಸ್ಕೃತಿಯ ತವರು ಧಾರವಾಡ ಜಿಲ್ಲೆಯು ಈ ಜಲ ಜೀವನ್ ಮಿಷನ್ ಯೋಜನೆಯ ಫಲ ಪಡೆಯುತ್ತಿದೆ. ಇಂದು ಶಿಲಾನ್ಯಾಸ ಮಾಡಲಾಗುತ್ತಿರುವ ಧಾರವಾಡ ಜಿಲ್ಲೆ ಬಹುಗ್ರಾಮ ಕುಡಿಯುವ ನೀರಿನ ಯೋಜನೆ ಮಲಪ್ರಭಾ ನದಿಗೆ ಅಡ್ಡವಾಗಿ ಕಟ್ಟಲಾಗಿರುವ ರೇಣುಕಾಸಾಗರ ಜಲಾಶಯದಿಂದ ನೀರನ್ನು ಪಡೆಯಲಿದೆ. ಇಂದು ಜಿಲ್ಲೆಯು ನೀರಿಗೆ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಅಂತರ್ಜಲವನ್ನೇ ನಂಬಿದೆ. ಈ ಹೊಸ ಬಹುಗ್ರಾಮ ನೀರಿನ ಯೋಜನೆಯು ನೀರಿನ ಲಭ್ಯತೆಯನ್ನು ಸುನಿಶ್ಚಿತಗೊಳಿಸಲಿದೆ. 1040 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ವೆಚ್ಚದಲ್ಲಿ ನಿರ್ಮಾಣವಾಗುತ್ತಿರುವ ಈ ಯೋಜನೆಯು 7 ತಾಲೂಕುಗಳಿಗೆ ನೀರು ಪೂರೈಸಲಿದೆ. ಧಾರವಾಡ ಜಿಲ್ಲೆಯನ್ನು ಜಲಪರಿಪೂರ್ಣವಾಗಿಸುವಲ್ಲಿ ಮಹತ್ತರ ಕೊಡುಗೆ ನೀಡಲಿದೆ. 2 ಲಕ್ಷಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚಿನ ಮನೆಗಳಲ್ಲಿನ 9,30,000ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಜನರು ಈ ಯೋಜನೆಯಿಂದ ನೀರು ಪಡೆಯಲಿದ್ದಾರೆ. ಸನ್ಮಾನ್ಯ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಯವರು ಇಂದು ಈ ಯೋಜನೆಗೆ ಶಂಕುಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡುವುದರೊಂದಿಗೆ ಡಬಲ್ ಇಂಜಿನ್ ಸರ್ಕಾರದ ಕಾರ್ಯದಿಂದ ಧಾರವಾಡ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಮಹಿಳೆಯರ ಮಕ್ಕಳ ಜೀವನದಲ್ಲಿ ನವ ಉತ್ಸಾಹ ತುಂಬಲಿದೆ. ಧಾರವಾಡ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಮನೆಗೂ ಶುದ್ಧ ನೀರು ಕೊಳವೆಗಳ ಮೂಲಕ ತಲುಪಿದಾಗ ನಾಗರಿಕರ ಮುಖದಲ್ಲಿ ಸಂತೃಪ್ತಿಯ ನಗು ಮೂಡಲಿದೆ. All in all, Bandhugale, great days are ahead for Karnataka. At this juncture, I would request the Honorable Prime Minister to kindly flag off 2 trains with electric engine. Another historic moment of today's event, ladies and gentlemen, flagging off of trains with electric engine, train number 17317, Hubballi-Dhadar Express, and 7335, Belagavi Secunderabad Junction Express, simultaneously from the longest platform of the world. Our friends, the 2 trains have been joined, and online we can see that, and there you can see the green flag. ಜೋರಾದ ಚಪ್ಪಾಳೆಯೊಂದಿಗೆ ಚಪ್ಪಾಳೆಯ ಸದ್ದು ದೆಹಲಿಗೆ ತಲುಪಬೇಕು. ಸನ್ಮಾನ್ಯ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ವಂದನೆಗಳು, ಧನ್ಯವಾದಗಳು. ಬಂಧುಗಳೇ, ನಾವು ನೀವೆಲ್ಲರೂ ಅತ್ಯಂತ ಕಾತರದಿಂದ ಕಾಯುತ್ತಿರುವಂತಹ ಆ ಕ್ಷಣ ಬಂದಿದೆ. ಪ್ಲೀಸ್ ಪುಟ್ ಯುವರ್ ಹ್ಯಾಂಡ್ಸ್ ಟುಗೆದರ್ ಅಂಡ್ ಲೆಟ್ಸ್ ವೆಲ್ಕಮ್ ದಿ ಆನರಬಲ್ ಪ್ರೈಮ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ ಶ್ರೀ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ जी, द ट्रू वर्ल्ड लीडर फॉर हिज वर्ड्स. देवी और सज्जनों, स्वागत कीजिए ऑनरेबल प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया श्री नरेंद्र मोदी जी. भारत माता की, भारत माता की. जगत गुरु बसवेश्वर ಅವರಿಗೆ ನನ್ನ ನಮಸ್ಕಾರಗಳು. ಕಲೆ, ಸಾಹಿತ್ಯ ಮತ್ತು ಸಂಸ್ಕೃತಿಯ ಈ ನಾಡಿಗೆ ಕರ್ನಾಟಕದ ಎಲ್ಲ ಸಹೋದರ ಸಹೋದರಿಯರಿಗೆ ನನ್ನ ನಮಸ್ಕಾರಗಳು. साथियों,
मुझे इस साल की शुरुआत में भी हुबली आने का सौभाग्य मिला था। जिस तरह हुबली के मेरे प्यारे भाइयों और बहनों ने सड़कों के किनारे खड़े होकर मुझे आशीर्वाद दिया, वो पल मैं कभी भूल नहीं सकता हूं। इतना प्यार, इतने आशीर्वाद बीते समय में मुझे कर्नाटका के अनेक क्षेत्रों में जाने का अवसर मिला है। बेंगलुरु से लेकर के बेलगावी तक, कलबुर्गी से लेकर शिवमोगा तक, मैसूरू से लेकर के तुमकुरू तक मुझे कन्नडिगा लोगों ने जिस तरह का स्नेह दिया है, अपनापन दिया है, एक से बढ़कर एक आपका ये प्यार, आपके आशीर्वाद अभिभूत करने वाले हैं। ये स्नेह आपका मुझ पर बहुत बड़ा ऋण है, कर्ज है, और इस कर्ज को मैं कर्नाटका की जनता की लगातार सेवा करके उतार चुकाऊंगा। कर्नाटका के प्रत्येक व्यक्ति का जीवन खुशहाल हो, यहां के नौजवानों को आगे बढ़ने के, रोजगार के लगातार नए अवसर मिले, यहां की बहन बेटियां और सशक्त हो, इसी दिशा में हम मिलकर काम कर रहे हैं। भाजपा की डबल इंजन की सरकार कर्नाटका के हर जिले, हर गांव, हर कस्बे के पूर्ण विकास के लिए ईमानदारी से प्रयास कर रही है। आज धारवाड़ की इस धरा पर विकास की एक नई धारा निकल रही है। विकास की ये धारा हुबली धारवाड़ के साथ ही पूरे कर्नाटका के भविष्य को सींचने का काम करेगी, उसे पुष्पित और पल्लवित करने का काम करेगी। साथियों, सदियों से हमारा धारवाड़, मलेनाडु और बयालुसी में इसके बीच गेटवे टाउन यानी द्वार के रूप में जाना जाता रहा है। अलग अलग क्षेत्रों के यात्रियों के लिए ये नगर एक पड़ाव होता था। इसने हर किसी का दिल खोल करके स्वागत किया और हर किसी से सीखकर खुद को समृद्ध भी किया। इसलिए धारवाड़ केवल एक गेटवे ही नहीं रहा, बल्कि एक कर्नाटका और भारत की जीवंतता का एक प्रतिबिंब बन गया। इसे कर्नाटका की सांस्कृतिक राजधानी के रूप में जाना जाता है। धारवाड़ की पहचान साहित्य से रही है, जिसने डॉक्टर D.R. बेंद्रे जैसे साहित्यकार दिए हैं। धारवाड़ की पहचान समृद्ध संगीत से रही है, जिसने पंडित भीमसेन जोशी, गंगूबाई हंगल और बासवराव राजगुरु जैसे
संगीतज्ञ दिए हैं। धारवाड़ की धरती ने पंडित कुमार गांधर्व, पंडित मल्लिकार्जुन मानसूर जैसे महान रत्नों को दिया है। और धारवाड़ की पहचान यहां के स्वाद से भी है। ऐसा कौन होगा जिसने एक बार धारवाड़ पेड़ा का स्वाद लिया हो और फिर उसका मन उसे दोबारा खाने का ना किया हो। लेकिन हमारे साथी प्रहलाद जोशी मेरे स्वास्थ्य का बहुत ख्याल रखते हैं, इसलिए उन्होंने आज मुझे पेड़ा तो दिया लेकिन बंद बॉक्स में दिया। साथियों, आज धारवाड़ में आईआईटी के नए कैंपस की दोहरी खुशी है। यहां हिंदी समझ में आता है इस तरफ। ये कैंपस धारवाड़ की पहचान को और मजबूत करने का काम करेगा। साथियों, यहां आने से पहले मैं अभी मंडिया में था। मंडिया में मुझे बेंगलुरु मैसूरू एक्सप्रेसवे कर्नाटका की और देश की जनता को समर्पित करने का सौभाग्य मिला। ये एक्सप्रेसवे कर्नाटका को दुनिया के सॉफ्टवेयर और टेक्नोलॉजी हब के रूप में और आगे ले जाने का रास्ता तैयार करेगा। अभी कुछ ही दिन पहले बेलगावी में कई विकास परियोजना का लोकार्पण और शिलान्यास हुआ था। शिवमोगा में कुवेम्पु एयरपोर्ट का इनॉग्रेशन भी हुआ था। और अब धारवाड़ में आईआईटी का ये नया कैंपस कर्नाटका की विकास यात्रा में नया अध्याय लिख रहा है। एक इंस्टीट्यूट के रूप में यहां की हाई टेक फैसिलिटीज आईआईटी धारवाड़ को वर्ल्ड के बेस्ट इंस्टीट्यूट के बराबर पहुंचने की प्रेरणा देंगे। साथियों, ये संस्थान भाजपा सरकार की संकल्प से सिद्धि का भी उदाहरण है। 4 साल पहले फरवरी 2019 में मैंने इस आधुनिक इंस्टीट्यूट का शिलान्यास किया था। बीच में कोरोना काल था, काम करने में अनेक दिक्कतें थी, लेकिन उसके बावजूद भी मुझे खुशी है कि 4 साल के भीतर भीतर आईआईटी धारवाड़ आज एक फ्यूचरिस्टिक इंस्टीट्यूट के रूप में तैयार हो चुका है। शिलान्यास से लोकार्पण तक डबल इंजन सरकार इसी स्पीड से काम करती है। और मेरा तो संकल्प रहता है, जिसका शिलान्यास हम करेंगे उसका उद्घाटन भी हम ही करेंगे। होती है, चलती है, शिलान्यास करो, पत्थर रखो और भूल जाओ, वो वक्त चला गया। साथियों, आजादी के बाद कई दशकों तक
हमारे यहां यही सोच रही कि अच्छे शिक्षा संस्थाओं का विस्तार होगा तो उसके ब्रांड पर असर पड़ेगा। इस सोच ने देश के युवाओं का बहुत नुकसान किया है। लेकिन अब नया भारत, नौजवान भारत इस पुरानी सोच को पीछे छोड़कर आगे बढ़ रहा है। अच्छी शिक्षा हर जगह पहुंचनी चाहिए, हर किसी को मिलनी चाहिए। जितने ज्यादा उत्तम इंस्टीट्यूट होंगे उतने ज्यादा लोगों तक अच्छी शिक्षा की पहुंच होगी। यही वजह है कि बीते 9 वर्षों में भारत में अच्छे एजुकेशनल इंस्टीट्यूट की संख्या लगातार बढ़ रही है। हमने एम्स की संख्या 3 गुना कर दिया। आजादी के बाद 7 दशकों में जहां देश में सिर्फ 380 मेडिकल कॉलेज थे, वहीं पिछले 9 वर्षों में 250 मेडिकल कॉलेज खोले गए हैं। इन 9 वर्षों में देश में अनेकों नए IIM और IIT खुले हैं। आज का ये कार्यक्रम भी भाजपा सरकार की इसी प्रतिबद्धता का प्रतीक है। साथियों, 21वीं सदी का भारत अपने शहरों को आधुनिक बनाते हुए आगे बढ़ रहा है। भाजपा सरकार ने हुबली धारवाड़ को स्मार्ट सिटी योजना में शामिल किया था। आज इसके तहत यहां अनेक स्मार्ट परियोजनाओं का लोकार्पण हुआ है। इसके अलावा एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स की आधारशिला रखी गई है। टेक्नोलॉजी, इंफ्रास्ट्रक्चर और स्मार्ट गवर्नेंस की वजह से आने वाले दिनों में हुबली धारवाड़ का एक क्षेत्र विकास की नई ऊंचाई पर जाएगा। साथियों, पूरे कर्नाटका में श्री जयदेव हॉस्पिटल ऑफ कार्डियोवास्कुलर साइंसेज एंड रिसर्च इंस्टीट्यूट पर भी बहुत भरोसा किया जाता है। इसकी सेवाएं बेंगलुरु, मैसूरू और कलबुर्गी में मिलती है। आज हुबली में इसके नए ब्रांच की आधारशिला रखी गई है। इसके बनने के बाद इस क्षेत्र के लोगों को बहुत बड़ी सुविधा हो जाएगी। ये क्षेत्र पहले से ही हेल्थ केयर हब है। अब नए अस्पताल से यहां के और ज्यादा लोगों को फायदा होगा। साथियों, धारवाड़ और उसके आसपास के क्षेत्र में पीने के साफ पानी को उपलब्ध कराने के लिए भी केंद्र और राज्य सरकार मिलकर काम कर रहे हैं। जल जीवन मिशन के तहत यहां 1000 करोड़ रुपए से ज्यादा की योजना का शिलान्यास हुआ है। इसके द्वारा रेणुका सागर जलाशय और मालाप्रभा नदी का जल नल के जरिए 1.25 लाख से ज्यादा घरों तक पहुंचाया जाएगा। धारवाड़ में जब नया वाटर ट्रीटमेंट प्लांट बनकर तैयार होगा तो इससे पूरे जिले के लोगों को फायदा होगा। आज तुपरीहल्ला फ्लड डैमेज कंट्रोल प्रोजेक्ट की आधारशिला भी रखी गई है। इस प्रोजेक्ट के द्वारा बाढ़ से होने वाले नुकसान को
कम किया जा सकेगा। साथियों, आज मुझे एक और बात की बहुत प्रसन्नता है। कर्नाटका ने कनेक्टिविटी के मामले में आज एक और माइलस्टोन को छू लिया है और कर्नाटका को ये गौरव दिलाने का सौभाग्य हुबली को मिला है। अब सिद्धरूदा स्वामीजी स्टेशन पर दुनिया का सबसे बड़ा प्लेटफॉर्म है। लेकिन ये सिर्फ एक रिकॉर्ड नहीं है, ये सिर्फ एक प्लेटफॉर्म का विस्तार नहीं है, ये विस्तार है उस सोच का जिसमें हम इंफ्रास्ट्रक्चर को प्राथमिकता देते हैं। होसपेटे, हुबली, तिनाई घाट सेक्शन का इलेक्ट्रिफिकेशन और होसपेट स्टेशन का अपग्रेडेशन हमारे इसी विजन को ताकत देता है। इस रूट से बड़े पैमाने पर उद्योगों के लिए कोयले की ढुलाई होती है। इस लाइन के इलेक्ट्रिफिकेशन के बाद डीजल पर निर्भरता कम होगी और पर्यावरण की सुरक्षा होगी। इन सारे प्रयासों से क्षेत्र के आर्थिक विकास को रफ्तार मिलेगी और पर्यटन को बढ़ावा मिलेगा। भाई और बहनों, अच्छा इंफ्रास्ट्रक्चर, आधुनिक इंफ्रास्ट्रक्चर सिर्फ आंखों को अच्छा लगने के लिए नहीं होता, ये जीवन को आसान बनाने वाला होता है। ये सपनों को साकार करने का रास्ता बनाता है। आज हमारे यहां अच्छी सड़कें नहीं थी, अच्छे अस्पताल नहीं थे, हर वर्ग, हर आयु के लोगों को कितनी परेशानी होती थी। लेकिन आज जब नए भारत में आधुनिक इंफ्रास्ट्रक्चर बन रहा है तो सभी को इसका लाभ मिल रहा है। अच्छी सड़कों से स्कूल कॉलेज जाने वाले युवाओं को आसान होती है। आधुनिक हाईवे से किसानों को, मजदूरों को, व्यापार करने बिजनेस वालों को, दफ्तर आने वाले लोगों को, मिडिल क्लास को, हर किसी को लाभ होता है। इसलिए हर कोई अच्छा आधुनिक इंफ्रास्ट्रक्चर चाहता है। और मुझे खुशी है कि बीते 9 वर्षों से देश लगातार अपने इंफ्रास्ट्रक्चर को आधुनिक बनाने के लिए निरंतर काम कर रहा है। पिछले 9 वर्ष में देश के गांवों में पीएम सड़क योजना के माध्यम से सड़कों का नेटवर्क 2 गुना से अधिक हो चुका है। नेशनल हाईवे नेटवर्क में 55% से अधिक वृद्धि हो चुकी है। सिर्फ सड़क ही नहीं, बल्कि देश में आज एयरपोर्ट और रेलवे का भी अभूतपूर्व विस्तार हो रहा है। पिछले 9 वर्ष में देश में एयरपोर्ट की संख्या 2 गुनी से अधिक हो चुकी है। साथियों, साल 2014 से पहले देश में इंटरनेट की, भारत की डिजिटल ताकत की चर्चा बहुत कम होती थी। लेकिन आज भारत दुनिया की सबसे ताकतवर डिजिटल इकोनॉमी में से एक है। ये इसलिए हुआ क्योंकि हमने सस्ता इंटरनेट उपलब्ध कराया, गांव-गांव इंटरनेट पहुंचाया। पिछले 9 वर्षों में हर दिन औसतन 2.5 लाख ब्रॉडबैंड कनेक्शन दिए गए हैं। प्रतिदिन 2.5 लाख कनेक्शन।
इंफ्रा के विकास में ये गति इसलिए आ रही है क्योंकि आज देश और देशवासियों की जरूरत के अनुसार इंफ्रास्ट्रक्चर बन रहा है। पहले राजनीतिक लाभ हानि देखकर ही रेल, रोड ऐसे प्रोजेक्ट्स की घोषणा होती थी। हम पूरे देश के लिए पीएम गति शक्ति नेशनल मास्टर प्लान लेकर आए हैं ताकि जहां जहां भी देश में जरूरत है वहां तेज गति से इंफ्रास्ट्रक्चर बन सके। साथियों, आज देश में सोशल इंफ्रास्ट्रक्चर पर भी अभूतपूर्व काम हो रहा है। साल 2014 तक देश की एक बड़ी आबादी के पास पक्का घर नहीं था। टॉयलेट के अभाव के कारण हमारी बहनों को कितने कष्ट उठाने पड़ते थे। लकड़ी पानी के इंतजाम में ही बहनों का पूरा समय चला जाता था। गरीब के लिए अस्पताल की कमी थी, अस्पताल में इलाज महंगा था। हमने एक एक करके इन समस्याओं का समाधान किया। गरीब को अपना पक्का घर मिला, बिजली गैस कनेक्शन मिला, टॉयलेट मिला। अब हर घर नल से जल की सुविधा मिल रही है। घर गांव के निकट अच्छे अस्पताल बन रहे हैं, अच्छे कॉलेज यूनिवर्सिटी बन रही है। यानी आज हम अपने युवाओं को हर वो साधन दे रहे हैं जो आने वाले 25 साल के संकल्प सिद्ध करने में उनकी मदद करेंगे। साथियों, आज जब मैं भगवान बसवेश्वर की धरती पर आया हूं तो खुद को और धन्य महसूस कर रहा हूं। भगवान बसवेश्वर ने अनेक योगदानों में सबसे प्रमुख है अनुभव मंडपम की स्थापना। इस लोकतांत्रिक व्यवस्था का दुनिया भर में अध्ययन होता है और ऐसी अनेक बातें हैं जिसके कारण हम दावे के साथ कहते हैं भारत सिर्फ लार्जेस्ट डेमोक्रेसी नहीं, भारत मदर ऑफ डेमोक्रेसी भी है। ये मेरा सौभाग्य रहा कि मुझे कुछ वर्ष पूर्व लंदन में भगवान बसवेश्वर की प्रतिमा के लोकार्पण का अवसर मिला। लंदन में भगवान बसवेश्वर लोकतंत्र की मजबूत नींव का प्रतीक अनुभव मंडपम, वो भगवान बसवेश्वर, लंदन की धरती पर उनकी मूर्ति। लेकिन ये दुर्भाग्य है कि लंदन में ही भारत के लोकतंत्र पर सवाल उठाने का काम किया गया। भारत के लोकतंत्र की जड़ें हमारे सदियों के इतिहास से सींची गई है। दुनिया की कोई ताकत भारत की लोकतंत्र की परंपराओं को नुकसान नहीं पहुंचा सकती। बावजूद इसके कुछ लोग भारत के लोकतंत्र को लगातार कटघरे में खड़ा कर रहे हैं। ऐसे लोग भगवान बसवेश्वर का अपमान कर रहे हैं। ऐसे लोग कर्नाटका के लोगों का, भारत की महान परंपरा का, भारत के 130 करोड़ जागरूक नागरिकों का अपमान कर रहे हैं।
ऐसे लोगों से कर्नाटका के लोगों को भी सतर्क रहना है। साथियों, कर्नाटका ने बीते वर्षों में जिस तरह से भारत को टेक फ्यूचर के रूप में पहचान दिलाई है, ये समय उसे और आगे बढ़ाने का है। कर्नाटका हाईटेक इंडिया का इंजन है। इस इंजन को डबल इंजन की सरकार की पावर मिलनी बहुत जरूरी है। साथियों, एक बार फिर हुबली धारवाड़ के लोगों को विकास के प्रोजेक्ट्स के लिए बहुत बहुत बधाई, बहुत बहुत शुभकामनाएं। मेरे साथ बोले भारत माता की। दोनों हाथ ऊपर करके पूरी ताकत से बोलिए, भारत माता की, भारत माता की, भारत माता की। बहुत बहुत धन्यवाद। ಸನ್ಮಾನ್ಯ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳು ಇಡೀ ಕರ್ನಾಟಕದ ಜನತೆಗೆ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಸಕಲ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ದುಡಿತೇವೆ ಅನ್ನುವಂತಹ ಭರವಸೆಯ ಮಾತುಗಳನ್ನು ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಲೆಟ್ಸ್ ಗಿವ್ ರೌಂಡ್ ಆಫ್ ಅಪ್ಲಾಸ್ ಅಂಡ್ ಥ್ಯಾಂಕ್ ದಿ ಆನರಬಲ್ ಪ್ರೈಮ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ ಶ್ರೀ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ जी। बहुत बहुत धन्यवाद सर, थैंक यू वेरी मच। सीधा प्रसारण आप कर्नाटक के हुबली धारवाड़ से देख रहे थे, जहां प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने अभी अभी अपना संबोधन